हम निकालेंगे, आपण काढूया लूका अध्याय 15 लूक अध्याय 15 और उसका 8 से लेकर 10 तक। त्याचा 8 ते 10। लूका अध्याय 15 लूक अध्याय 15 और उसका 8 से लेकर 10 तक। त्याचा 8 ते 10 पर्यंत। यह कौन ऐसी स्त्री होगी जिसके पास 10 सिक्के हो और उसमें से एक खो जाए तो वह दिया जलाकर और घर झाड़ बुहार कर जब तक मिल न जाए जी लगाकर खोजती न रहे, और जब मिल जाता है तो वह अपनी सखियों और पड़ोसियों को इकट्ठा करके कहती, मेरे साथ आनंद करो क्योंकि मेरा खोया हुआ सिक्का मिल गया। मैं तुमसे कहता हूँ कि इसी रीति से एक मन फिराने वाले पापी के विषय में परमेश्वर के स्वर्गदूतों के सामने आनंद होता है। किंवा दुसरे उदाहरण घ्या, एका स्त्रीजवळ चांदीची 10 नाणी असून त्यातले एक हरवले तर दिवा लावून आणि घर झाडून ते नाणे सापडेपर्यंत ती त्याचा शोध करीत नाही काय? ते तिला सापडले म्हणजे ती आपल्या मैत्रिणींना आणि शेजाऱ्यांना बोलावते आणि म्हणते, माझ्याबरोबर आनंद करा कारण मला माझे हरवलेले नाणे सापडलेले आहे। त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चाताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवदूतांच्या समोर आनंद केला जातो। आओ हम आंखों को बंद करेंगे और वचन के लिए प्रार्थना करेंगे। या आपण डोळे बंद करू, आपण वचनासाठी प्रार्थना करू। तेरे नाम में प्रेम पिता यीशु के नाम से प्रभु मैं आपके चरणों के पास आकर प्रार्थना करती हूँ। पवित्र पिता हम धन्यवाद देते हैं प्रभु, वचन की सेवा को आपके हाथों में वचन आपका प्रभु पवित्र पिता जीवित वचन है, तो प्रभु हम सबको समझने के लिए सहायता करना, मदद करना और इस वचन का सही अर्थ समझने के लिए मदद करना कृपा करो। हम सबके ऊपर प्रभु मैं आपका सर्व सामर्थ्य रहूँगा, प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करती हूँ, आमीन। हालेलुया हालेलुया। यहाँ पर परमेश्वर का वचन हम देखते हैं आणि इथे आपण देवाचं वचन बघू। यहाँ पर हम एक ऐसी स्त्री के बारे में परमेश्वर ने दृष्टांत बताया है। आणि एका अशा स्त्रीबद्दल देवाने ते दाखला सांगितलेला आहे। अभी प्रभु का वचन यहाँ पर कहता है कि कौन ऐसी स्त्री होगी जिसके पास 10 सिक्के होंगे, आणि इथे देवाचं वचन म्हणतं की कोणती अशी स्त्री असेल जिच्याकडे 10 नाणी आहेत और 10 सिक्के होने के बावजूद एक सिक्का उसमें से उसका खो गया, आणि 10 नाणी असून तिच्याकडे एक नाणं हरवलं, तो वो क्या करेगी? मग ती काय करेल? वो जी जान लगाकर उस सिक्के को खोजती रहती है और ढूंढने की कोशिश करती है। आणि जीव तोडून ती काय करते? त्या नाण्याला शोधायचा प्रयत्न और करते। जब वो सिक्का उसे मिल जाता है आणि जेव्हा ते नाणं तिला भेटतं तब वो क्या करती है? अपने सखियों के साथ, अपने पड़ोसियों के साथ आनंद करती है। तेव्हा ती काय करते? आपल्या मैत्रिणींना घेऊन शेजाऱ्यांना बोलून ती काय करते? त्यांच्यावर और आनंद उसके करते। द्वारा परमेश्वर 10वें वचन में क्या कहता है आणि त्याच्याद्वारे देवाचं वचन 10व्या वचनामध्ये काय कि म्हणतं? मैं तुमसे कहता हूँ मी तुम्हाला सांगतो, इसी रीति से एक मन फिराने वाले पापी के विषय में भी होता है। आणि पश्चाताप करणाऱ्या एका बापाबद्दल देवदूतांच्या समोर असाच आनंद केला तो जातो। क्यों परमेश्वर का वचन अगर हम आत्मिक रीति से यहाँ पर देखेंगे आणि जर देवाचं वचन आत्मिक रीतीने जर आपण इथे पाहिलं तो अगर ये स्त्री हम यीशु के विषय में देख सकते हैं, आणि ही जी स्त्री आहे त्याच्यावर आपण येशूबद्दल पाहू शकतो, और जो घर है वो हम कलीसिया के विषय में देख सकते आणि हैं, जे घर आहे ते आपण मंडळीबद्दल पाहू और शकतो, जो सिक्के है वो कौन है? मसीह लोग हैं। आणि जे नाणी आहेत ते कोण आहेत? ख्रिस्ती लोक। तो यीशु क्या करता है? येशू काय करतो? उसके पास जो सिक्के, जो कलीसिया में दिए गए जो सिक्के हैं, आणि त्याच्याजवळ जी त्याला भेटलेली जी नाणी आज आहे, हम जो सिक्के परमेश्वर ने, यीशु ने जो क्या किया है, मतलब कलीसिया में जो सिक्के दिए गए परमेश्वर ने, आणि मंडळीमध्ये जे देवाने नाणी दिलेली आहे उन सिक्कों को परमेश्वर क्या करता है? यीशु क्या करता है? बहुत अच्छे से संभालता है। आणि त्या नाण्यांना येशू ख्रिस्त खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतो। लेकिन कभी कभी क्या हो जाता है? पण कधी कधी काय होतं? खुद से क्या हो जाता है? कुछ सिक्के यानी मसीह लोग आणि स्वतःहून काही नाणी म्हणजे ख्रिस्ती लोक क्या हो जाते हैं? खो जाते हैं। कधी कधी हरवून जातात। कभी कभी देखो हमारे पॉकेट में पैसा रहता है, कधी कधी आपल्या पाकिटामध्ये पैसे असतात, मतलब सिक्के रहते हैं, काही नाणी लेकिन असतात, वो हमको मिलते नहीं है। पण ते कधी कधी आपल्याला भेटत कभी नाही। कभी वो खुद से खो जाते हैं। कधी कधी ते स्वतःहून हम हरवून लोग कभी जातात। कभी पर्स में डाल देते हैं, कधी कधी आपण पर्समध्ये वो टाकतो, पर्स के अंदर कभी कभी पर्स फटा हुआ रहता है तो उसके अंदर वो चले जाते हैं। आणि कधी त्याचं पर्स फाटलेली असेल तर त्याच्या आतमध्ये ते जातात। सही बात है। खरी गोष्ट और आहे। हम खोजते रहते, ढूंढते रहते, वो सिक्का कहाँ गया, लेकिन हमको मिलता नहीं। आणि आपण शोधत राहतो की ते नाणं कुठे गेलं पण ते आपल्याला भेटत तो नाही। वैसे ही प्रियो, तसंच प्रियांनो, कुछ कुछ मसीह लोग क्या करते हैं? काय काय ख्रिस्ती लोक काय करतात? खुद से भी खो जाते हैं, स्वतःहून पण हरवतात, और कुछ कुछ जो सिक्के रहते हैं आणि काही काहीची नाणी असतात जो यीशु ने संभाल के रखे हुए हैं, जे येशू ख्रिस्ताने सांभाळून ठेवलेली वो आहे, उसके पास ही है। ते त्याच्या जवळच आहे यीशु के पास ही वो सिक्के हैं। आणि येशू जवळच ते नाणी आहे। अभी हम लोग देखो, आता आपण बघा, जो हम लोग मसीह लोग हैं, जे आपण ख्रिस्ती लोक आहोत, कुछ कुछ बातों में हम लोग ने क्या किया है? खुद से हम साफ हुए हैं चर्च में आने के बाद। आणि चर्चमध्ये आल्यानंतर काही काही गोष्टींमध्ये आपण स्वतःहून साफ झालेलो आहोत। जैसे कि मूर्ति पूजन, जसं मूर्तीपूजन, वो हमारी खुद की निकलने की इच्छा थी कि हम उस पापों में से निकले, आणि आपली स्वतःची निघायची इच्छा होती की
आपण त्या पापामधून इसीलिए निघालो. हम लोग ने क्या किया, म्हणून आपण काय केलं, उन पापों में से हम लोग ने यीशु के द्वारा हम क्या हो गए, उस पापों में से निकले आणि त्या पापांमधून आपण येशू ख्रिस्ताच्या द्वारे निघालो और हम यीशु को मिल गए। आणि आपण येशूला सापडलो. सही बात है। कधी लेकिन आज चर्च में आने वाले बहुतायत ऐसे लोग हैं पण आज चर्चमध्ये येणारे अशी बरीच सारी लोक आहेत जो अपने पापों में से निकलना चाहते हैं। ज्यांना स्वतःच्या पापांमधून निघायचं आहे. कुछ कुछ ऐसे पाप हैं जो उनको जकड़े हुए बंधनों में उनको फंसाए हुए हैं आणि काहीतरी अशी पाप आहेत जी त्यांनी पापांनी काय केलेलं आहे, त्यांना बंधनामध्ये जकडून ठेवलेलं आहे और वो जकड़े हुए हैं, आणि ते जकडलेले वो उसमें आहेत से निकलना चाहते हैं आणि त्याच्यामधून त्यांना निघायचं आहे, लेकिन वो निकल नहीं पा पण रहे। ते निघू शकत नाही वो खोए हुए सिक्के हैं। आणि ते हरवलेली नाणी आहेत. और प्रभु का वचन यहाँ पर क्या कहता है आणि देवाचं वचन इथे काय कि म्हणतं, यीशु क्या करता है, येशू काय करतो, उन खोए हुए सिक्कों को ढूंढना चाहता है। त्या हरवलेल्या नाण्यांना त्याला शोधायचं आहे. इसीलिए प्रभु का वचन कहता है कि जब वो मिल जाते हैं सिक्के, आणि जेव्हा ती नाणी भेटतात तब परमेश्वर के सामने क्या किया जाता है, आनंद किया जाता है। तेव्हा देवाच्या समोर काय करण्यात येतो, आनंद तो करण्यात प्रिय येतो. कलीसिया का कर्तव्य क्या है, मग मंडळीचं कर्तव्य काय आहे, जो हम कलीसिया में लोग आते हैं, हम कलीसिया है, कलीसिया का कर्तव्य क्या है मग आपण मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांचं कर्तव्य काय कि आहे, जो पाप में फंसे हुए लोग हैं, जे पापामध्ये फसलेली लोक यानी आहेत, जो खोए हुए सिक्के हैं, म्हणजे हरवलेली जी उन्हें नाणी ढूंढने के लिए हम जो पापों में से निकले हैं, जो कुछ कुछ पापों में से जो पाप हम नहीं करते शायद कोई दूसरा करता होगा, आणि जे पाप शायद आपण करत नसेल ते दुसरा समोरचा व्यक्ती करत असेल, हमें क्या करना है, आपण काय करायचं आहे, वो सिक्के को ढूंढने के लिए यीशु को हमें हेल्प करना है, मदद करना है। आणि त्या नाण्याला शोधायसाठी काय करायचं आहे, येशू ख्रिस्ताला मदत करायची आहे. हमें उस सिक्के को ढूंढ के निकालने के लिए हमें क्या करना है, मदद करना है, हेल्प करना है प्रार्थना के जरिए से। आणि त्या नाण्याला शोधून काढण्यासाठी देवाला आपण मदत करायची आहे प्रार्थनेच्या द्वारे. ये परमेश्वर हमसे चाहता है। आणि हे देवाला आपल्याकडून पाहिजे तब आहे. क्या हो जाएगा, तेव्हा काय होईल, जब सब सिक्के परमेश्वर को मिल जाएंगे, जेव्हा सगळी नाणी देवाला भेटतील खोए हुए भी सिक्के जब परमेश्वर को मिल जाएंगे, आणि हरवलेले नाणं पण जेव्हा देवाला तब भेटेल, परमेश्वर के सामने क्या किया जाएगा, आनंद किया जाएगा। तेव्हा देवाच्या समोर आनंद करण्यात येईल. ऐसा परमेश्वर का वचन है असं देवाचं और वचन बहुत जरूरी है प्रिय आणि खूप गरजेचं आहे कि परमेश्वर के सामने आनंद हो। की देवाच्या समोर आनंद व्हावा. परमेश्वर खुश होना चाहता है उसके बच्चों को प्राप्त करके, आणि देवाला आनंद देवाला आनंद करायचा आहे की त्याची सगळी मुलं त्याला भेटली. और परमेश्वर कब खुश होता है, आणि देव तेव्हा खुश होतो जब उसके बच्चे उसको मिल जाते हैं। जेव्हा त्याची मुलं त्याला भेटतात. जब एक पापी व्यक्ति मन फिराता है, जेव्हा एक पापी व्यक्ती मन फिरवतात तब स्वर्ग में बहुत बड़ा आनंद होता है। तेव्हा स्वर्गात खूप मोठा आनंद होतो. जब एक व्यक्ति का बपतिस्मा होता है, जेव्हा एका व्यक्तीचा बपतिस्मा वो होतो, अपने पापों से मन फिराकर जब स्वर्ग के राज्य में प्रवेश करता है, ते आपल्या पापांपासून मन फिरून तो स्वर्गाच्या राज्यामध्ये जब जेव्हा स्वर्ग में प्रवेश आनंद होता है। तेव्हा स्वर्गामध्ये आनंद होतो. इसीलिए परमेश्वर का वचन यहाँ पर कहता है म्हणून देवाचं वचन ते म्हणतात कि हमारा यीशु सारे सिक्कों को संभालने के लिए सामर्थ्य है। आणि आपला येशू ख्रिस्त सर्व नाण्यांना सांभाळण्यासाठी लेकिन हम सामर्थ्य आहे. कलीसिया का भी कर्तव्य है कि हम क्या करें, पण आपल्या मंडळीचं पण कर्तव्य आहे की आपण काय करावं, जो खोए हुए सिक्के उनको ढूंढने के लिए हमें प्रार्थना के जरिए से सपोर्ट करें। आणि जी हरवलेली नाणी आहे त्यांना आपण प्रार्थना और हम भी आनंद करें। आणि आपणही आनंद करावा. और परमेश्वर के सामने स्वर्गदूत के द्वारा भी आनंद किया जाए। आणि देवाच्या समोर स्वर्गदूतांच्या पायामुळे स्वर्गदूत पण आनंद करते. इस वचन के द्वारा प्रभु आपको और मुझे आशीष। या वचन तर देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद हम देईल. प्रार्थना करेंगे। हे आपण प्रार्थना करू. करुणा में प्रेमी पिता यीशु के नाम से प्रभु मैं आपके चरणों के पास आकर प्रार्थना करती हूँ। पवित्र पिता प्रभु धन्यवाद देते हैं। पवित्र पिता आपका वचन जीवित है प्रभु है प्रभु। तो पवित्र सेनाधीश पिता हम सबके ऊपर प्रभु मैं आपका सर्व सामर्थ्य प्रभु लगाते हैं। और प्रभु पवित्र पिता प्रभु मैं प्रार्थना करती हूँ प्रभु जितने प्रभु पवित्र पिता प्रभु पापों में फंसे हुए लोग हैं, उन सबको आप छुड़ाओ प्रभु, मुक्ति दो, छुटकारा दो। और पवित्र पिता प्रभु सहायता करो और सारे प्रभु आपके बच्चे आपको मिलने के लिए सहायता करना मदद करें और आपके सामने सदा आनंद होते रहने के लिए मदद करें। प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते हैं, आमीन। कृपा साधते प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. अब हम आंखों को बंद करेंगे और वचन के लिए प्रार्थना करेंगे। हे आपण डोळे बंद करू, आपण वचनासाठी प्रार्थना करू. करुणा में प्रेम पिता प्रभु अब यीशु के नाम से आपके चरणों के पास आकर मैं तुझसे प्रार्थना करती हूँ। पवित्र पिता लूका अध्याय पवित्र पिता 14 उसका 15 से लेकर 24 तक जो वचन हमारे लिए पवित्र पिता को हमें स्मरण करने के लिए सहायता करना प्रभु।
इसलिए प्रभु हमारे कान को खोल के हम सुन सके और हमारे हृदय को तैयार कर कि हम सुनकर वैसे ही पालन कर सकें। प्रभु हम सबको प्रभु तेरे आज्ञाकारी प्रभु बच्चे बना देना पवित्र पिता। धन्यवाद देते हैं पवित्र, हम कभी पीछे न हटे, हम कभी प्रभु स्वर्ग के राज्य से पवित्र पिता नरक में न डाले जाए, इसलिए मैं तुझसे प्रार्थना करती हूँ प्रभु। इसलिए प्रभु हमारा मन पवित्र पिता तैयार करना। प्रभु तेरा वचन कहता है ना, तो अपने प्रभु परमेश्वर के ऊपर पूरे मन से, पूरे शक्ति से, पूरे प्राण से और पूरे सामर्थ से उससे प्रेम करना, और जैसे उससे प्यार करता है वैसे पड़ोसी से प्यार करना। तो इस वचन के द्वारा मैं तुझसे प्रार्थना करती हूँ प्रभु, हमारा मन तैयार कर कि हम पवित्र पिता वचन सुनकर वैसा ही पालन कर सके। प्रभु हमारे मन में जितनी गंदगी प्रभु सब दूर करना प्रभु, और हमारा मन मसीह का मन पवित्र पिता में घोषित करती प्रभु, यीशु के नाम से प्रार्थना करती हूँ, आमीन। इधर परमेश्वर का वचन क्या कहता है? इधर देवाचं वचन काय म्हणतं? लूक अध्याय 14 लूक अध्याय 14 उसका 15 से लेकर त्याचं 15 पासून 24 तक 24 पर्यंत इधर परमेश्वर क्या कहता है? इधर देवाचं वचन काय म्हणतं? इधर परमेश्वर का वचन क्या कहता है? इधर देवाचं वचन काय म्हणतं? प्रभु यीशु एक फरीसी के घर में है आणि प्रभू येशू ख्रिस्त हा एका फरीसीच्या घरामध्ये आहे, और उधर उस फरीसी ने क्या किया है? उसको खाने के लिए बोलाया है, आणि जो फरीसी आहे त्याने त्याला जेवणासाठी बोलवलेलं आहे, खूप बहुत सारे लोगों को बुलाया है, आणि खूप सारे लोकांना त्याने बोलवलेलं आहे। और उधर क्या हो रहा है मालूम है? तिथे काय होत आहे? बातचीत हो रही है, आणि बातचीत होत आहे। आप पढ़ सकते हैं, तुम्ही वाचू शकता 14 अध्याय आधी 14 1 से लेकर आप आगे तक पढ़ सकते हैं। आणि 1 पासून तुम्ही पुढे वाचू शकता। उधर यीशु ने क्या बातचीत किया है, आणि येशू ख्रिस्त त्या लोकांकडे काय बातचीत केलेली आहे। उसके बाद त्याच्यानंतर एक मनुष्य उसको कहता है, त्याला म्हणतो, धन्य है धन्य आहे तो परमेश्वर के राज्य में रोटी खाएगा। जो देवाच्या राज्यामध्ये भाकर खाईल। परंतु यीशु ने उत्तर दिया, पण येशूने उत्तर दिलं कि किसी मनुष्य ने, कोणत्या मनुष्याने क्या किया? काय केलेलं आहे? बहुत बड़ा भोज तैयार किया, खूप मोठी मेजवानी ठेवलेली आहे। और जब भोज तैयार किया, आणि जेव्हा ती मेजवानी तयार केली, तैयार होने के बाद तयार केल्याच्या नंतर उसने दास को कहा तो दासाला म्हणाला कि तू जा तुझा और तू क्या कर, तू काय कर, आमंत्रित लोगों को क्या कर, पहला भेज, आणि आमंत्रित लोकांना तू बोलवणं पाठव, आओ भोज तैयार है, आणि मेजवानी तयार आहे तुम्ही या, भोज तैयार है तुम आओ, आणि मेजवानी तयार आहे तुम्ही या। आगे क्या लिखा है? पुढे काय लिहिण्यात आलंय? वो लोगों ने बहाने बताए। आणि त्या लोकांनी बहाणे सांगितले। किसी ने बताया कोणीतरी सांगितलं कि एक ने बताया एकाने सांगितलं कि मैंने खेत मोल लिया है, आणि मी शेत विकत घेतलेलं आहे। दूसरे ने कहा दुसरा म्हणाला कि मैंने अभी शादी किया है, मी आताच लग्न केलेलं आहे। और तीसरे ने कहा तिसरा म्हणाला कि मैंने 5 जोड़ी बैल लिया है, आणि मी 5 जोडी बैल घेतलेले आहे, तो मुझे परखना है, आणि त्यांना मला परखायचं आहे। अभी मेरी शादी हुई है, आणि आता माझं लग्न झालेलं अभी आहे, मुझे बीवी के साथ समय बिताना चाहिए, आणि मला आता माझ्या बायकोबरोबर वेळ घालवायचा अभी आहे। मैंने खेत मोल लिया है, आता मी शेत विकत घेतलेलं तो आहे, उसको मुझे देखना है। आणि मला आता त्याला सांभाळायचं आहे। ऐसी रीति से अशा पद्धतीने उन्होंने क्या किया? बहाना बताया, त्यांनी बहाणे सांगितले, और उन्होंने क्या किया? क्षमा मांगा। त्या लोकांनी क्षमा मागितली। जब वो दास क्या हुआ, यीशु के पास आया, आणि जेव्हा तो दास येशू ख्रिस्ताकडे आला, और जब उसने कहा जेव्हा तो म्हणाला कि वो लोगों ने ऐसा ऐसा बहाना बताया त्या है, लोकांनी अशी बहाणे सांगितलेली तो आहे, वो स्वामी क्या हो गया? तेव्हा तो स्वामी काय झाला? क्रोधित हो गया, क्रोधित झाला, इतना क्रोधित हो गया आणि एवढा त्याला राग आला, कि उसने कहा, तो म्हणाला, उस दास को कहा त्या दासाला तो कि म्हणाला, जा, तुझा नगर में जा, नगरामध्ये जा, और बाजारों में जा, आणि बाजारांमध्ये जा, तुझे गलियों में जा, आणि गल्ल्यांमध्ये जा, गलियों में जा, गल्ल्यांमध्ये जा, और तू जो कंगालों दिखेंगे, आणि तिथे जर तुला जे गरीब दिसतील, ढूंढे दिखेंगे, आणि आंधळे दिसतील, लंगड़े दिखेंगे, लंगडे दिसतील, आंधे दिखेंगे, आंधळे दिसतील, वो सबको तू क्या कर, ले आ। त्या सगळ्यांना तू काय तर घेऊन ये। फिर दास ने फिर से कहा, आणि दास पुन्हा म्हणाला, स्वामी स्वामी जैसे तूने कहा है जसं तू सांगितलेलं वैसे आहे मैंने किया है, तसंच मी केलेलं आहे। फिर भी जगह क्या है? आणि तरी सुद्धा जागा काय आहे? खाली है। रिकामी आहे। फिर उस स्वामी ने कहा आणि तो स्वामी पुन्हा म्हणाला, कि क्या कहा? काय म्हणाला? कि 23 वचन, स्वामी ने दास से कहा, सड़कों पर और बाड़ों की ओर जा और लोगों को विवश करके ले आ, ताकि मेरा घर भर जाए। आणि धनी आपल्या सेवकाला पुन्हा म्हणाला, आता गावातल्या गल्ल्यात आणि कुंपणाच्या मागे जा
आणि जे तुला भेटतील त्यांना तू घेऊन ये, म्हणजे साऱ्या पंक्तीत भरून जातील. और इस रीति से क्या हो गया मालूम है? आणि अशा पद्धतीने काय झालं, आमंत्रित लोगों से वो घर क्या हो गया? आमंत्रित लोकांनी ते घर काय झालं, भर गया, भरून गेलं. उसी रीति से तशाच पद्धतीने आत्मिक रीति से हम देखेंगे आत्मिक रीतीने आपण पाहू कि जो स्वामी है, जो स्वामी आहे, जो स्वामी है मतलब चर्च जो स्थापित करते हैं, जे चर्च स्थापित करतात, जो पास्टर रहते हैं, जे पास्टर असतात, उनको दर्शाता है. त्यांना दर्शवतात. वो क्या करते हैं मालूम है? ती लोक काय करतात माहिती, और दूसरा जो दास है ना, आणि दुसरं जे दास आहे वो किसको दर्शाते हैं मालूम ते है? कोणाला दर्शवतात जो माहिती, सुवार्थिक है जे सुवार्थिक आहे और जो मतलब फॉलो करते हैं, आणि जे फॉलोची सेवा करतात, मतलब उत्साहित करते हैं. म्हणजे उत्साहित करतात. घर में जाकर क्या करते हैं? घरामध्ये जाऊन काय करतात, वो पूछते हैं लोकांना विचारतात कि आप क्यों नहीं आए? आणि तुम्ही लोक का नाही आलात. अभी हम लोगों ने गए बार क्या देखा था? आणि आपण गेल्या वेळेस काय पाहिलं होतं, जो सुसमाचार बताता है जे सुवार्ता सांगतात वो उसका कर्तव्य है. ते त्याचं कर्तव्य आहे. वो परमेश्वर के ऊपर ऐसा नहीं करता है. तो देवावर उपकार नाही करत. उसी रीति से तशाच पद्धतीने ये जो दो सेवा है, आणि ही जी सेवा आहे, एक है सेवा सुसमाचार की आणि एक सेवा आहे सुवार्तेची, और ये जो दास सेवा कर रहा है आणि हा जो दास सेवा करतात वही दास है. आणि तोच दास आहे, वो उसको क्या सेवा है मालूम है? त्याला काय सेवा आहे माहिती आहे, उत्साहित करने की. उत्साहित करण्याची. ये वो दो सेवा है. आणि ह्या दोन सेवा उसी आहेत. रीति से ये दो जो स्वामी है मतलब दीदी और ब्रदर, आणि दोन जे स्वामी आहेत दिली आणि अंतर, वो क्या करते हैं? ते काय करतात, भोज तैयार करते हैं. ते घोष तयार करतात. हमारा स्वामी यीशु ही है. आणि आपला स्वामी येशूच आहे. एक आपको उदाहरण समझने के लिए मैंने उदाहरण पकड़ा है आणि उदाहरण समजण्यासाठी मी तुम्हाला सांगते कि ये दोनों क्या है, स्वामी है इधर के, मतलब परमेश्वर ने उनको अभी फिलहाल के लिए रखा है. आणि देवाने आता फिरायसाठी या लोकांना वो क्या करते हैं मालूम है? ती लोक काय करतात माहिती, भोजन तैयार करते हैं. मेजवानी तयार करतात. बहुत बड़ी मेज तैयार करते हैं. आणि खूप मोठी मेजवानी तयार करतात. एक तो शारीरिक रीति से भी तैयार करते हैं एक शारीरिक रीतीने पण तयार और करतात, दूसरी आत्मिक रीति से भी तैयार करते हैं. दुसरी आत्मिक रीतीने पण तयार करतात. उसी रीति से त्याच पद्धतीने जो आमंत्रित लोग रहते हैं, जे आमंत्रित लोक असतात, मतलब जो यीशु के पास लोग आते हैं, म्हणजे जे येशूकडे लोक येतात, बहुत सालों से आते हैं, खूप वर्षांपासून येतात, पर उनको प्रार्थना कर करके परमेश्वर ने उनको बहुत आशीष दिया रहता है. आणि त्या लोकांनी प्रार्थना करून करून देवाने त्यांना खूप आशीर्वाद दिले उनको असतात. काम दिया रहता है, त्यांना काम दिलेलं उनका असतं, धंधा अच्छा किया रहता त्यांचा है, धंदा चांगला केलेला उनका असतो धंधा नहीं रहता है. आणि त्यांचा धंदा नसतो. पर भी खुद का धंधा होने के बाद आणि स्वतःचा धंदा झाल्याच्या वो नंतर परमेश्वर को मिलने के लिए नहीं आते हैं, ती लोक देवाला भेटायला येत नाही, चर्च में नहीं आते हैं, चर्चमध्ये येत नाही, संडे को नहीं आते हैं, रविवारच्या दिवशी येत नाही, और चर्च में जाने को बोला तो भी नहीं जाते हैं. औषधामध्ये जायला सांगितलं तरी सुद्धा जात नाही. तो ये दोनों दास क्या करते हैं? हे दोन तास काय करतात, जो फॉलो करते हैं, जे फॉलो करतात. अभी रेशमा है आता रेशमा आहे, और रजनी है, रजनी ताई आहे, उनको क्या बोलते हैं? त्यांना काय म्हणतात, जा जा 3 रुपये का नहीं आली बघ. रुपा क्यों नहीं होते, का नाही आली? क्यों नहीं है, बघा जाऊन काय झालं ते. और देखो जब क्या हुआ है, काय झालं का? कुछ हुआ है क्या. असं करून काय करतात? और इस रीति से वो लोग क्या करते हैं, ते पाठवतात. वो बेचते हैं. आणि ज्यावेळेस माझ्या घरी येतात और जब वो मेरे घर पर आते हैं त्यावेळेस मी बहाणे सांगते, तो मैं बहाना बताती हूँ, कारण माझी याची इच्छा नाही ना. क्योंकि मेरी आने की इच्छा नहीं काही है. इच्छा नाही आहे, क्यों इच्छा नहीं है, कारण माझा त्या दिवशी धंदा काय होतो, क्योंकि उस दिन मेरा धंधा क्या होता है, चांगला चालतो. अच्छे से चलता है. बरोबर ना? सही बात है. शनिवारी रविवार धंदा काय असतो, शनि और रविवार धंधा क्या होता है, चांगला चालतो. अच्छे से चलता है. मला पैसे पाहिजे और मुझे पैसा चाहिए, म्हणून मी बहाणे सांगते. इसलिए मैं बहाना बताती आता हूँ. माझा धंदा आहे ना, अभी मेरा धंधा है ना, म्हणून शनिवार रविवारी खूप कस्टमर येतात, और शनिवार और रविवार को बहुत सारे कस्टमर आते म्हणून हैं, मी मला क्षमा करा, मला क्षमा करा. इसलिए मुझे माफ करो. मी बुधवारी येईल ना, और मैं बुधवार को माझ्याच घरात औचच असतो, और मेरे घर में औचच मी रहता त्या है, दिवशी पालन करेल. और मैं उस दिन पालन करूंगी. असं करून काय करतात, इस रीति से क्या करते हैं, लोक बहाणे सांगतात. लोग बहाना बताते हैं. नंतर मग ती लोक काय येतात, दीदी ब्रदरांकडे येतात और ये लोग क्या करते हैं, दीदी अंकल के पास आते हैं आणि म्हणतात और बोलते हैं, रुपाताईने असं असं बोललंय. और वो पता ही नहीं ऐसे कहा है, मग ते क्रोधित होतात. और वो खुफिया हो जाते हैं. असं आहे, और ऐसा है, रुपाने असं बहाणा सांगितलं. और रूपा ने ऐसा बताया. पहिली कशी होती ती, और पहले वो कैसे थी, पहिलं तिचं घर कसं होतं, पहले उसका घर कैसे आता था, प्रार्थना केली, और अभी प्रार्थना की है, प्रार्थना करून करून तिचं चांगलं झालं. और प्रार्थना कर करके उनका अच्छा आता हुआ. बहाणे सांगते, और अभी बहाना बताती है, जा तुम्ही जाओ तुम लोग, आणि तुम्ही काय करा, और तुम क्या करो, नगरानगरात जा, और नगर नगर बाजारात जा और बाजारों में आणि जाओ, गल्लीमध्ये जा, और गली में जाओ, त्या लोकांना विवश करा और उनको आप क्या करो, उनको उत्साहित करो, आणि त्यांना घेऊन या माझ्या घरामध्ये. और उनको लेकर आओ
क्या करो? भरून टाका। भर दो। काय रूपा नाही नसली तर दुसरी कुणीतरी येईल, और रूपा नहीं है तो क्या हुआ? दूसरी कोई तो आएगी। बरोबर ना? इसलिए परमेश्वर का इधर वचन क्या कहता है, हम देवाचं वचन इथे काय म्हणतं? माझ्यासारखं नाही बनायचं, और मेरे जैसा नहीं बनना है बहाने सांगणारे। और बहाना बताने वाला। आप पढ़ सकते हैं तुम्ही वाचू शकता मत्ती अध्याय मत्ती अध्याय 22 उसका ऐसा 1 से लेकर 10 तक पढ़ सकते हैं। त्याचे 1 ते 10 पर्यंत तुम्ही वाचू शकता। ये लास्ट में जब उस घर में परमेश्वर वो स्वामी आया, आणि जेव्हा स्वामी आला तो उसने देखा त्याने बघितलं ये घर पूरा भर गया है, आणि घर पूर्ण भरलेलं आहे, पर उसने एक कपड़ा नहीं डाला है। पण त्याच्यामध्ये एका व्यक्तीने कपडे नाही घातले। जो परमेश्वर को कपड़ा चाहिए जे देवाला कपडे पाहिजे आहेत वो नहीं डाला ते है। त्यांनी घातले नाहीये। तो उसको क्या किया मालूम है, त्याला काय केले माहिती? विचारलं त्याला उसको पूछा की तू कपड़े का नहीं घातले, तुम्ही कपडा क्यों नहीं पहना? लग्नाचे कपड़े का नहीं घातले, और शादी का कपड़ा तुम्ही क्यों नहीं पहना? तो काय बोलू शकला, उसने कुछ कहा? बोलू शकला का? तो कुछ कह सका क्या? मग त्या जो स्वामी आहे, मालिक आहे, और जो स्वामी है मालक है त्यांनी काय केलं, उसने क्या किया? जा जा ह्याला ह्याचे हात पाय बांधा और इसके हाथ पैर बांधो आणि ह्याला काय करा, और इसे क्या करो? तिथं दात खाणं जहाँ दोनों और दांत दिखना है तिथं टाकून द्या। उधर डाल दो। म्हणजे कुठं टाकून द्या, मतलब कहाँ पर डाल दो? नरकात। नरक में। म्हणून आपल्याला आज हे वचन काय शिकवतं, और ये वचन हमें आज क्या सिखाना है? आपल्याला देवाकडून आशीर्वाद भेटतो, और परमेश्वर से हमें आशीष मिलती है। त्यावेळेस आपल्याला उस समय हमें अहंकार नाही बनायचा, अहंकार नहीं करना है देवाचे उपकार नाही विसरायचे, और परमेश्वर के उपकार को हमें नहीं भूलना है, कधीच नाही विसरायचं। कभी भी नहीं भूलना है। मी कसा होतो और मैं कैसे था आणि आज मी कसा और आहे आज परमेश्वर ने मुझे कैसे बनाया है ते कधीच नाही विसरायचं। ये कभी भी नहीं भूलना है। तोच हे बहाणे सांगतो और वही बहाना बताता है जो देवाचे उपकार विसरतो। जो परमेश्वर के उपकार को भूल जाता है। समजलं ना तुम्हाला? समझ में आया आपको? मग तुम्हाला कसं बनायचंय, तो आपको कैसे बनना है? कुणासारखं, माझ्यासारखं बनायचंय का दीदी, म्हणजे जे दीदी स्वामी आहेत त्यांच्यासारखे बनायचंय, और मेरे जैसे बनना है कि जो स्वामी आपके लिए रखेंगे उनके जैसा बनना है। कारण ते रेग्युलर असतात ना, हमेशा सदा इथंच आहेत ना। और वो हमेशा के लिए इधर ही है। ते कधी बहाणे सांगतात का तुम्हाला, वो कभी बहाना बताते हैं कि आपको कधी चर्च बंद झाले का, कभी चर्च बंद हुआ है क्या? लॉकडाऊन मध्ये झाले, लॉकडाउन में हुआ पण था ऑनलाईन चालू होतं ना, और ऑनलाइन चालू बना, तसं आपल्याला बनायचं। तो वैसे ही हमें भी बनना है। या वचनाद्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव। इस वचन के द्वारा प्रभु आपको और मुझे आशीष दे। आपण डोळे बंद करूया हम आंखों को बंद करेंगे आणि प्रार्थना और हम करूया। प्रार्थना करेंगे। धन्यवाद 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 करून आम्ही प्रेम पिता प्रभू अप्पा येशूच्या नावाने तुमच्या चरणासमोर येऊन प्रार्थना करते प्रभू। हे जे आमंत्रित लोक होते प्रभू, जे तुझ्याकडेच होते पहिल्यांदा प्रभू, त्यांनी खूप पवित्र पिता बहाणे सांगितले पवित्र पिता, पण प्रभू पवित्र पिता मी तुझ्याकडे प्रार्थना करते प्रभू, आम्ही कधीही प्रभू, आम्ही किती पवित्र पिता आमच्याकडे धनसंपत्ती आली किंवा आमचं किती आमची वाढ झाली तरी प्रभू आम्ही तुला कधीही बहाणे सांगू नये पवित्र पिता, कधीही पवित्र पिता आम्ही प्रभू शबा तुझ्या प्रार्थनेला आलो नाही असे कधीही होऊ नये प्रभू, कधीच होऊ नये प्रभू। आम्ही सदा तुझ्या प्रार्थनेसमोर आणि सदा तुझ्या चरणासमोर आम्ही सदा दिसतो प्रभू। जसं तुझी दासनी प्रार्थना केली ना की आम्ही प्रभू मागं हटणाऱ्यांपैकी नाही, पण आज जे स्वर्गात आहेत त्यांच्यापैकी आम्ही आहोत प्रभू। असंच तू आम्हाला करतो। आज अब्राहम, इसहाक, याकोब पवित्र पिता, तुझे दास दासी पवित्र पिता, तुझे 12 शिष्य पवित्र पिता स्वर्गात आहेत प्रभू, त्यापैकी आम्हाला करतो आणि आम्हाला तसंच व्हायचं प्रभू। धन्यवाद देते प्रभू, आमचं मन आत्मा प्राण शरीर तुझ्या हातात देते प्रभू, येशूच्या नावाने प्रार्थना करते, आमेन। पूर्ण मार्या हम लोग निकालेंगे लूका, हम पढ़िए तू लूका के 18 लूक अध्याय 18 उसका 1 से 8 तक पढ़ेंगे। जैसे 1 से 8 पर्यंत आपण वाचू। लूका अध्याय 18 लूक अध्याय 18 उसका 1 से लेकर 8 तक। जैसे 1 पासून 8 पर्यंत। फिर उसने इसके विषय में कि नित्य प्रार्थना करना और यह न छोड़ना चाहिए, उनसे यह दृष्टांत कहा। किसी नगर में एक न्यायी रहता था जो न परमेश्वर से डरता था न किसी मनुष्य की परवाह करता था। उसी नगर में एक विधवा भी रहती थी।
जो उसके पास आकर कहा करते थे, मेरा न्याय चुकाकर मुझे मुद्दे से बचा। कुछ समय तक तो वह न माना, परंतु अंत में मन में विचार कर कहा, यद्यपि मैं तो न परमेश्वर से डरता और न मनुष्य की कुछ परवाह करता हूँ, तो भी ये विधवा मुझे सताती है, इसलिए मैं उसका न्याय चुकाऊंगा। कहीं ऐसा न हो कि घड़ी घड़ी आकर अंत को मेरे नाक में दम करे। प्रभु ने कहा, सुनो, यह अधर्मी न्याय क्या कहता है। इसलिए क्या परमेश्वर अपने चुने हुओं का न्याय न चुकाएगा, जो रातन दिन उसकी दुआएं देते रहते हैं? क्या वो उनके विषय में देर करेगा? मैं तुमसे कहता हूँ, वह तुरंत उनका न्याय चुकाएगा। तो भी मनुष्य का पुत्र जब आएगा, तो क्या वह पृथ्वी पर विश्वास पाएगा? एके दिवशी येशूने आपल्या शिष्यांना सतत प्रार्थना करण्याची आवश्यकता आणि उत्तर मिळेपर्यंत चिकाटीने प्रार्थना करीत राहण्याचे महत्त्व समजावून देण्यासाठी एक दाखला सांगितला. येशू म्हणाला, एका शहरात एक न्यायाधीश होता. तो अतिशय कठोर अंतःकरणाचा, देवाचे भय न बाळगणारा आणि कोणाची पर्वा न करणारा होता. त्या शहरातील एका विधवेवर एका मनुष्याने काही अन्याय केला होता. तेव्हा ती विधवा न्याय मागण्यासाठी आपली तक्रार घेऊन वारंवार त्या न्यायाधीशकडे येऊन म्हणत असे, मला न्याय द्या आणि माझ्या शत्रूपासून माझे संरक्षण करा. न्यायाधीशाने काही काळ तिच्याकडे मुळीच लक्ष दिले नाही, पण शेवटी तिने त्याला इतके रंजीत सांगले की तो स्वतःशीच म्हणाला, मी देवाला किंवा मनुष्याला भीत नाही, पण ही विधवा मला एकसारखी त्रास देत आहे, म्हणून तिला योग्य न्याय दिलाच पाहिजे, कारण ती सारखी येऊन जणू काही माझा अंतच पाहत आहे. नंतर येशू म्हणाला, दुष्ट न्यायाधीश जर अशा प्रकारे काळावर येतो आणि न्याय देतो, तर देवाचे जे लोक रात्रंदिवस त्याची प्रार्थना करून त्याला विनवण्या करतात, त्या स्वतःच्या लोकांना तो न्याय देणार नाही काय? तो निश्चित त्यांना न्याय देईल. होय, तो त्यांना लागलीच उत्तर देईल. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तो जातीने लक्ष घालेल. पण प्रश्न असा आहे की मी मानवपुत्र परत येईल तेव्हा दृढ विश्वास धरणारे आणि प्रार्थनेत मग्न असलेले असे किती लोक मला सापडतील? अब हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। या आपण डोळे बंद करू, आपण प्रार्थना करू. पवित्र 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 पिता, धन्यवाद देते प्यारे पिता, यीशु के नाम से मैं आपके पास आती हूँ। प्रभु आप महान हो, आप सामर्थ्य, आपके समान कोई भी नहीं। पवित्र पिता, मैं आपको दिल से धन्यवाद देती हूँ। प्रभु आप सचमुच महान हो, आपने एक सुंदर सा समय हमारे जीवन में जोड़ा। प्रभु इसके मैं धन्यवाद देती हूँ। पवित्र पिता, मैं प्रार्थना करके आपके पवित्र वचन के लिए धन्यवाद देती हूँ। प्रभु आपका वचन जो पवित्र आत्मा के द्वारा लिखा गया है, प्रभु आपने कहा है प्रभु, पवित्र शास्त्र का हर एक वचन आपके आत्मा के द्वारा लिखा गया है, और हर वचन प्रभु आपका आत्मा ये जो हमारे ऊपर प्रभु आपके वेदों को प्रकट करता है। इससे पवित्र आत्मा इसी घड़ी आपकी उपस्थिति को मैं मांगती हूँ। प्रभु पवित्र आत्मा हमारे बीच में आ पाओ, आपके जो वचन है प्रभु समझने के लिए हमारे मन की आंखें खोल दो प्रभु, हमें ज्ञान और प्रकाश की आत्मा दो प्रभु। हम वो बातें देखें जो आप हमें दिखाना चाहते हैं प्रभु, हम अपनी बातें हमें जो चाहिए वो नहीं देखते प्रभु। पवित्र आत्मा आओ प्रभु, हमें मदद करो प्रभु, हमें सुनने के लिए कान दो, समझने वाला मन दो प्रभु, और हमारे अंदर प्रभु आज्ञा पालन करने वाले हृदय दो प्रभु। पवित्र आत्मा सार्थक और मेरी बुद्धि पर नियंत्रण दो, मेरे जबान पर आपका पहला दिखाओ प्रभु, मैं वही बोलूँ जो आप बोलना चाहते हैं। धन्यवाद यीशु के नाम से प्रार्थना करते हैं। यहाँ पर हम एक दृष्टांत देखते हैं आणि इथे आपण एक दाखला पाहत आहोत. एक विधवा के बारे में, एका विधवेबद्दल और एक अन्यायी न्याय के बारे में, आणि एक अन्यायी न्यायाधीशाबद्दल. और यहाँ पर जो दृष्टांत दिखा है आणि इथे जो दृष्टांत दिलेला आहे वो स्वर्ग के राज्य के बारे में। आणि ते स्वर्गाच्या राज्याबद्दल आहे. हम जानते हैं कि प्रभु यीशु मसीह ने क्या किया। आणि आपण जाणतो की येशू ख्रिस्ताने काय केलं. इस पृथ्वी पर जब शैतान का ही राज्य था, आणि या पृथ्वीवरती शैतानाचं राज्य होतं, तब प्रभु यीशु मसीह ने क्या किया। तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं. प्रभु यीशु ने अपना बलिदान दिया, त्याने आपलं बलिदान दिलं, और वो हमारे पापों के लिए मारा गया। तो आपल्या पापांसाठी मारण्यात गेला, आपके और मेरे सारे पाप उसने उठा लिए, आणि तुमच्या आणि माझी सगळी पापं त्यांनी उचलली. पिता का जो क्रोध था हमारे लिए, आणि पित्याचा जो क्रोध होता आपल्यासाठी, हमने प्रभु के विरुद्ध में बहुत पाप किया, आणि आपण देवाच्या विरोधात खूप पाप केलं, क्योंकि हमारा जन्म ही पाप से हुआ है। कारण आपला जन्मच पापामध्ये झालेला आहे. हम बाइबल में पढ़ते हैं कि पहले मनुष्य ने पाप किया, आणि बायबलमध्ये आपण वाचतो की पहिल्या मनुष्याने पाप केलं, और सब लोग उसके कारण सबके अंदर पाप आ गए। आणि त्याच्यामुळे काय झालं, सगळ्यांमध्ये पाप आलं. परंतु लेकिन परमेश्वर ने योजना बनाई, पण देवाने एक योजना बनवली, और उसने सही समय पर अपने पुत्र को भेजा। त्याने योग्य वेळेवरती त्याच्या पुत्राला वो पाठवलं. हमारे पापों के लिए मारा गया, आपल्या पापांसाठी मारला गेला, और वो मारा गया, उसको गाड़ा गया, आणि तो गाडला गेला, और वो जीवित हुआ। आणि तो जिवंत झाला. तो प्रभु यीशु क्या कहता है, उसके बलिदान के द्वारा उसने क्या किया, स्वर्ग के राज्य को बनाया इस पृथ्वी पर। आणि त्याच्या बलिदानाच्या द्वारे त्यांनी काय केलेलं आहे, स्वर्गाचं राज्य या पृथ्वीवरती स्थापित केलेलं अभी आहे. इसी पृथ्वी पर दो राज्य है, आणि आता ह्या पृथ्वीवरती दोन राज्य
राज्य आहे, एक शैतान का राज्य एक शैतानाचं राज्य और एक स्वर्ग का राज्य। आणि एक स्वर्गाचं राज्य. लेकिन प्रभु ने हमें किसके राज्य में रखा है? पण देवाने आपल्याला कोणाच्या राज्यामध्ये प्रभु ने ठेवले आहे? हमें स्वर्ग के राज्य में रखा है। देवाने आपल्याला स्वर्गाच्या राज्यात और ठेवले. उस स्वर्ग के राज्यों के कुछ भेद है, आणि त्या स्वर्गाच्या राज्याचे काही भेद आहेत. वो समझने के लिए प्रभु ने हमें वचन दिया है। ते समजण्यासाठी देवाने आपल्याला वचन तो दिले ये वचन सब लोग पढ़ते हैं। आणि वचन सगळेजण वाचतात. जो प्रभु यीशु को नहीं मानते जे देवाला ओळखत नाही वो भी वचन पढ़ते ती हैं। लोक सुद्धा वचन लेकिन वो वाचतात. वचन क्यों पढ़ते हैं? पण ती लोक वचन का वाचतात? इसलिए नहीं कि वो प्रभु को जानना चाहते हैं। आणि यासाठी नाही की त्यांना देवाला ओळखायचं उनको आहे. मसीह को तकलीफ देना रहता है, त्यांना ख्रिस्ती लोकांना त्रास द्यायचा असतो. उनको प्रभु को गलत ठहराना रहता है, त्यांना देवाला चुकीचं ठरवायचं असतं. इसलिए वो वचन पढ़ते हैं। म्हणून ती लोक वचन लेकिन वाचतात. प्रभु ने क्या किया है? प्रभु ने कुछ दृष्टांत बताए हैं पण देवाने काय केले? काही दाखले और सांगितले वो आहेत. प्रभु उसके चेलों पर प्रकट करना चाहता है। आणि ते दृष्टांत त्याला काय करायचं आहे? त्याच्या शिष्यांवरती प्रकट और करायचं इसलिए आहे. प्रभु ने यहाँ एक दृष्टांत दिखाया, उसमें लिखा है कि एक विधवा है। आणि इथे देवाने एक दृष्टांत सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये सांगितले की एक विधवा आहे, एक मतलब एक नगर है, एक नगर आहे, उसमें एक न्यायाधीश है। त्याच्यामध्ये एक न्यायाधीश वो आहे. अन्यायी है, तो अन्यायी आहे. उसको किसी की परवाह नहीं है, त्याला कोणाचीच परवा लोगों पर नाही. अत्याचार करता है तो वो। लोकांवर अत्याचार करतो. और जो गरीब लोग हैं उनको मतलब उनके लिए उसके मन में कुछ भी नहीं है। आणि जी लोक गरीब आहेत त्यांच्यासाठी त्याच्या और उसी नगर में एक विधवा रहती है। आणि त्याच नगरामध्ये एक विधवा राहते. आपको मालूम है विधवा का कोई नहीं रहता है। आणि तुम्हाला माहिती की विधवेचं कोणीच और नसतं. ये विधवा उसके पास जाकर कहती है, आणि ही विधवा त्याच्या जवळ जाऊन म्हणते, मेरा न्याय चुका, माझा न्याय चुकव मुझे मुद्दे से बचा। आणि मला मुद्देपासून तू वाचव. क्योंकि उसको मालूम है ये न्यायाधीश ही मुझे इस बातों से छुड़ा सकता है। आणि तिला माहित आहे की हा न्यायाधीशच मला त्या गोष्टीपासून सोडू लेकिन वो शकतो. न्यायाधीश इतना कठोर है, पण तो न्यायाधीश इतका कठोर वो आहे, बिल्कुल ध्यान नहीं दे रहा है। तो बिलकुल लक्षच देत नाही. और विधवा आणि विधवा वो रोज जाकर, आणि रोज जाऊन, हमेशा जाकर नेहमी जाऊन उसको कहती है, त्याला म्हणते, मेरा न्याय चुका, माझा न्याय चुकव, मुझे शत्रु से बचा। मला शत्रूपासून और वाचव. हमेशा कहती हो। आणि ती नेहमी सांगते. इसलिए वो अधर्मी न्याय क्या कहता है? पण तो अन्यायी न्यायाधीश काय वो करतो? कहता है मैं तो किसी का मतलब परमेश्वर से मैं डरता नहीं, आणि तो म्हणतो मी देवाला तर घाबरत नाही, और मनुष्य के लिए मेरे अंदर कुछ भी नहीं। आणि मनुष्यासाठी माझ्या अंगात कठोर है वो। काहीच नाही. लेकिन वो ये विधवा है, आणि तो कठोर आहे म्हणून ती विधवा आहे. लेकिन ये विधवा आकर बारंबार मुझे क्या करे? परेशान कर रही है। आणि विधवा वारंवार येऊन काय करते? मला परेशान करते. इसलिए मैं क्या करता हूँ? म्हणून मी काय करतो? मैं इसका न्याय चुकाता हूँ। मी इसका न्याय चुकवतो. और प्रभु कहता है, आगे 6वें वचन में पढ़ेंगे तो प्रभु क्या कहता है? आणि 6व्या वचनामध्ये देव काय म्हणतो? सुनो ये अन्यायी न्यायाधीश क्या कहता है? आणि जो अन्यायी न्यायाधीश आहे तो काय वो करतो? कहता है मैं इसका न्याय चुकाता हूँ। तो म्हणतो मी हिचा न्याय चुकवून देतो. क्यों वो विधवा का न्याय क्यों करता है वो? आणि तो विधवेचा न्याय तो का करतो? आप बताएंगे? तुम्ही सांगाल का? हाँ, उसने क्या किया? बारंबार आकर उसको परेशान किया है। का? कारण तर तिने सारखं येऊन त्याला परेशान तो केलं. परमेश्वर क्या कहता है? मग देव काय म्हणतो? आप सामने रख सकते हैं, आपकी आंखों के सामने एक अधर्मी न्यायी एक मनुष्य है, आणि अधर्मी न्यायी एक मनुष्य आहे. और हमारा परमेश्वर क्या है? बाइबल कहते हैं हमारा परमेश्वर धर्मी है। आणि आपला देव जो आहे तो धर्मी आहे, बायबल असं म्हणतात. हाँ, तो एक जगह पर एक अधर्मी मनुष्य वो उस विधवा की प्रार्थना को सुनता है, मतलब उसकी विनती को सुनता है। आणि जो अधर्मी व्यक्ती आहे, जो अधर्मी न्यायाधीश आहे, तो काय करतो? त्या स्त्रीच्या प्रार्थनेकडे लक्ष लावतो. और एक धर्मी परमेश्वर है, आणि एक धर्मी देव आहे, उसने चुना है हम सभी को। आणि त्याने आपल्या सगळ्यांना निवडलेलं आहे. पहला पत्रस 2:9 में लिखा है, आणि पहिला मित्र 2:9 मध्ये लिहिले, हम सब कौन है? परमेश्वर का चुना हुआ वंश है, आणि आपण सगळे देवाचे निवडलेले वंश आहोत. राजपद्धारी याजकों का समाज है, राजपद्धती याजकांचा समाज और आहे, परमेश्वर की नीच प्रजा है। आणि आपण देवाची नीच प्रजा आहोत. प्रभु ने हमें अपनाया है, आणि देवाने आपल्याला आपलंसं उसके केलेलं आहे. हाँ उसके पुत्र के द्वारा उसने हमें नजदीक किया है। आणि त्याच्या पुत्रामुळे त्याने आपल्याला जवळ घेतलेलं तो आहे. परमेश्वर क्या कहता है? आणि देव काय म्हणतो? जब परमेश्वर ने हमें अपनी नीच प्रजा बनाया है, मग देवाने आपल्याला त्याची स्वतःची प्रजा बनवलेली आहे. तो परमेश्वर कहता है कि जो अन्यायी न्यायाधीश विधवा का न्याय करता है, तो जो परमेश्वर की दुआएं करते, उसको रात दिन पुकारते, उनका न्याय क्यों न करेगा? जो अन्यायी न्यायाधीश आहे तो एका विधवेचा न्याय चुकवू शकतो. मग जो देव आहे की लोक त्याच्याकडे रात्रदिवस प्रार्थना करतात त्यांना तो का नाही न्याय देणार? क्या वो उनके विषय में देर करेगा? आता त्यांच्या विषयामध्ये काही देर करेल? और तो परमेश्वर आपसे पूछ रहा है कि वो उनके विषय में देर करेगा क्या? आणि देव तुम्हाला विचारतो की त्यांच्याबद्दल काही उशीर करेल का? नहीं करेगा। नाही करणार. परमेश्वर हमारा प्रार्थना सुनने वाला परमेश्वर देव है। आपली प्रार्थना ऐकणार. बाइबल में हम कई उदाहरण देखते हैं। आणि बायबलमध्ये आपण अशी बरीच उदाहरणं बघतो. हाँ, दानियल ने जब उपवास किया डॅनियलने जेव्हा उपवास केला तो उसने उपवास किया, तुरंत उसी समय पर उसकी प्रार्थना सुनी गई। आणि त्याने उपवास केला तर लगेच त्याची प्रार्थना त्याच वेळेला ऐकण्यात आली. लेकिन शैतान ने क्या किया? उसके उत्तर को रुकाया पण शैतानाने त्याच्या उत्तराला अडवून और ठेवलं. 20-21 दिन
20-21 दिवस उसने दे दिया। त्याने उशीर लावला और तो परमेश्वर क्या करता है, प्रार्थना तुरंत सुनता है। आणि आपला जो लगेच प्रार्थना येतो। लेकिन क्या होता है, बहुत बार हमारी प्रार्थना जब सुनी नहीं जाती है, पण काही वेळेला काय होतं, आपली मतलब हमें उत्तर नहीं मिलता है, आणि आपल्याला उत्तर जेव्हा भेटत तो नाही, हमारे मन में एक सोच आती है आपल्या मनात असे विचार येतात कि परमेश्वर प्रार्थना सुनता है कि नहीं। की ते देव प्रार्थना ऐकतो की नाही, ये सोच किधर से आती है, हम इतना ध्यान नहीं देते। आणि ही विचार कुठून येतात त्याच्याकडे आपण लक्ष नाही कभी देत। कभी ऐसे मनुष्य उठकर आते हैं जो बोलते हैं, अरे तुम इतना प्रार्थना करते हो, तुम्हारे घर में तो ऐसी परिस्थिति है। आणि कधी कधी अशी माणसं आपल्याला बोलतात की तू एवढी प्रार्थना करतेस तरी तुझ्या घराची परिस्थिती अशी आहे, आपका पुरुष दारू पीता है, आणि तुमचा पुरुष दारू पितो, हमेशा झगड़ा रहता है, नेहमी भांडणं करतो, आपके घर में हमेशा परेशानी रहती आणि है, नेहमी तुमच्या घरामध्ये परेशानी कहाँ असते, पर गया आपका यीशु। आणि कुठे तुमचा येशू, ऐसे बातें करते हैं आणि अशी बोलणी लोक और बोलतात, मन में भी ऐसी विचार आते आणि हैं। मनात पण असे विचार येतात। लेकिन ये विचार कौन लाता है, ये सोच कौन लाता है? हे विचार कोण टाकतं शैतान, मनामध्ये? हमारा शत्रु। आणि शैतान आपला शत्रू, उसकी इच्छा नहीं कि हम परमेश्वर से प्रार्थना करें, आणि त्याची इच्छा नाही की आपण देवाकडे प्रार्थना करायची, इसलिए हमारी प्रार्थना रोकने के लिए आणि आपली प्रार्थना अडवण्यासाठी उसको यही उपाय है। आणि त्याला हाच एक उपाय वो आहे, शब्द आता है, आणि तो शब्द टाकतो, ऐसे लोगों को खड़े करता है कि जो हमें रोके प्रार्थना करने से। आणि अशा लोकांना उभं करतो की जी लोक आपल्याला प्रार्थना करण्यासाठी अडवतील, लेकिन हमें प्रार्थना करना है, हमें उन विचारों को क्या करना है, निकाल डालना है। आणि त्या विचारांना आपण काढून टाकायचं आणि प्रार्थना करायची। एक बार मैंने भी ऐसे प्रार्थना किया था और मैंने ऐसे देखा कि मैं प्रार्थना करी, वो लोग क्या हो रहे, वो लोग मर रहे। आणि एक वेळेस असं झालेलं की मी प्रार्थना करतो त्यांनी मी प्रार्थना करतो की ती लोक मरत होते, और मेरे मन में विचार है, तो भी प्रार्थना मत कर, तो जिनके लिए करके वो सब मर जाते हैं। आणि माझ्या मनामध्ये अशी विचार आलेली की तू प्रार्थना करू नकोस, कारण का तू जेव्हा प्रार्थना करतेस तेव्हा लोक मरून जातात। तो मैंने उन विचारों को पहचाना, उसको झाड़ दिया। आणि ते विचारांना ओळखलं आणि ते दुष्टात्म्याला मी काढून टाकलं, तो हम प्रार्थना करने से लोग मरते नहीं, लेकिन लोग बच जाते हैं। आणि आपण प्रार्थना केलेली लोक मरत नाही, पण ते लोक देखो वाचतात, जिनका समय हुआ है वो निकल जाते हैं। आणि त्यांची वेळ असते ती लोक निघून जातात। लेकिन हम हमारे घर के लोगों के लिए प्रार्थना करेंगे, पण आपण आपल्या घरातील अपनी लोकांसाठी परिस्थितियों के लिए प्रार्थना करेंगे, परिस्थितीसाठी प्रार्थना करू। परमेश्वर के राज्य को बढ़ने के लिए प्रार्थना करेंगे, देवाचे राज्य वाढण्यासाठी आपण प्रार्थना करू। परमेश्वर की कलीसिया की रक्षा हो इसलिए प्रार्थना करेंगे, आणि देवाची मंडळीची रक्षण व्हावं यासाठी प्रार्थना करू। तो परमेश्वर जरूर हमारी प्रार्थना को देव सुनता है। नक्की आपल्या प्रार्थनेला ऐकेल। 8वें अध्याय में हम पढ़ते, 8वें वचन में हम पढ़ते कि प्रभु कहता है, आणि 8व्या वचनामध्ये देव म्हणतो, मैं तुमसे कहता हूँ तुरंत उनका न्याय चुकाएगा। आणि देव म्हणतो मी लगेचच त्यांचं परमेश्वर क्या करेगा, तुरंत हमारी प्रार्थनाओं को सुनेगा। देव लगेच आपल्या प्रार्थनेला तो भी ऐकेल। प्रभु ने एक प्रश्न किया है, तरी सुद्धा देवाने एक प्रश्न केलाय, मनुष्य का पुत्र जब आएगा देवाचा मानव पुत्र येईल तो क्या वह पृथ्वी पर विश्वास पाएगा? आणि देवाचा पृथ्वीवरती विश्वास पाहिजे का? सबको मालूम है प्रभु यीशु मसीह आने वाला है, आणि सगळ्यांना माहिती येशू ख्रिस्त येणार आहे। लेकिन तब प्रभु को हमारे अंदर विश्वास दिखाई देगा क्या? तेव्हा देवाला आपल्यामध्ये विश्वास दिसेल का? आप बहुत लोगों से मिलेंगे तो मसीह लोग जो बहुत सालों से प्रभु में हो क्या कहते हैं कि हमारी प्रार्थना सुनाई नहीं जाती या हमें प्रभु उत्तर नहीं देता है। प्रभु ने आज हमारे जीवन में ऐसी परिस्थिति लाई, प्रभु कभी गलत परिस्थिति नहीं लाता। आणि खूप वर्षापासून जी ख्रिस्ती आहेत ती लोक त्यांच्याकडे जर तुम्ही गेला तर ती लोक काय म्हणतात, आमची प्रार्थना देव ऐकत नाही आणि आम्ही जे काही देवाकडे मागतो ते आम्हाला भेटत नाही। पण देव कधीच कोणाच्या जीवनामध्ये वाईट परिस्थिती नाही। परमेश्वर का वचन कहते हैं परमेश्वर भला है आणि देवाचं वचन म्हणतं देव चांगला आहे और वो हमेशा भलाई करता आणि तो है। नेहमी चांगलपणा और करतो। रोमियो के पत्र में लिखा है रोमकरांच्या पत्रात दिलेला आहे कि परमेश्वर देव क्या करता है, जो उससे प्रेम करते हैं आणि जे त्याला प्रेम करतात उनके जीवन में त्यांच्या जीवनामध्ये बुराई में भी भलाई उत्पन्न करता आणि है। वाईटामध्ये पण चांगलपणा उत्पन्न हमें सिर्फ होतो। क्या करना है, सिर्फ विश्वास रखना है। आपण काय करायचं, फक्त विश्वास ठेवायचा। अगर हमारे अंदर विश्वास नहीं रहेगा जर आपल्यामध्ये विश्वास तो नसेल प्रभु कभी काम नहीं कर तर सकते। देव कधीच काम करू शकणार हम नाही। मत्ती के अध्याय में पढ़ते कि नासरत नगर में प्रभु ने आश्चर्य कर्म नहीं कर पाए आणि देव नासरत नगरीमध्ये देव आश्चर्यकर्म करू नाही शकला, क्योंकि उधर के लोगों ने क्या किया, प्रभु पर विश्वास नहीं रखा। कारण तिथल्या लोकांनी काय केलं, देवावर विश्वास ठेवला नव्हता। आज प्रभु चाहता है कि वो हमारे जीवन में काम करे, आणि आज देवाची इच्छा आहे की त्यांनी आपल्या जीवनात काम करावं, लेकिन रुकावट एक ही है कि हमारा विश्वास नहीं पण है। अडथळा एकच आहे की आपला विश्वास नाही। तो प्रभु क्या कहता है कि परमेश्वर का धर्मी जन विश्वास के द्वारा जीवित रहेगा। देवाचं वचन काय म्हणतो, देवाचा नीतिमान माणूस आहे तो विश्वासाच्या द्वारे जैसे जीवित राहील। इंसान को शरीर में खून लगता है और खून के द्वारा वो जीवित रहता है, आणि जसं माणसाच्या शरीरामध्ये रक्त त्याला लागतं कारण त्याच्याद्वारे तो जिवंत तो राहतो, मसीह जीवन में भी विश्वास बहुत इम्पोर्टेंट है। मग तसंच ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वास हा और खूप जिनके महत्त्वाचा अंदर आहे। विश्वास नहीं हो क्या होंगे, वो मर जाएंगे, मतलब वो नाश हो जाएगा। आणि ज्यांच्यामध्ये विश्वास नाही ते लोक मरून जातील म्हणजे नष्ट होऊन जातील। तो हमारे अंदर विश्वास चाहिए, पण आपल्यामध्ये विश्वास पाहिजे, हमारी प्रार्थना होनी चाहिए आपली प्रार्थनेचं जीवन असलं पाहिजे और हमें नित्य प्रार्थना करना है। मतलब एक बात के लिए हम मांग रहे तो हमें तब तक मांगना है जब तक हमें उत्तर नहीं मिलता। आणि तोपर्यंत प्रार्थना करायची तोपर्यंत आपण ज्या गोष्टीसाठी मागतो ती गोष्ट आपल्याला भेटत नाही। प्रभु यीशु जब क्रूस पर चढ़ाए गए जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावरती चढवले गेले तभी क्या हुआ,
उनका जो आखिरी संदेश था, त्याचा जो शेवटचा संदेश होता उन्होंने अपने चेलों से यही कहा कि तुम जागते रहो और प्रार्थना करो कि तुम परीक्षा में न पड़ो। आणि तो हेच म्हणाला की तुम्ही जागृत आणि प्रार्थनेमध्ये लवलीन राहा की तुम्ही परीक्षेमध्ये पडू नये. मसीह जीवन परीक्षाओं से भरा हुआ है, आणि ख्रिस्ती जीवन परीक्षेने भरलेलं आहे. लेकिन हम जागते नहीं रहेंगे तो क्या होगा? जर आपण जागरूक नाही राहिलो तर काय होईल? हमारा नाश हो जाएगा, हमारे विश्वास खो जाएगा। आपला नाश होऊन जाईल आणि आपला विश्वास आपण प्रभु का दास पौलुस क्या कहता है, मैंने मेरे विश्वास की रखवाली की, मतलब उसको संभाल कर रखा है। आणि देवाचा दास पौलुस काय म्हणतो की मी माझ्या विश्वासाचं राखण केलेलं आहे, मी माझ्या विश्वासाला पकडून तो आज हमें भी क्या करना है? प्रार्थना करना है और अपने विश्वास को थाम कर रखना है। आपणही काय करायचं? आपण प्रार्थना करायची आणि आपल्या विश्वासाला पकडून तो ठेवायचं. प्रभु आपको इस वचन के द्वारा आशीषित करे। ते तुम्हाला वचनाद्वारे आशीर्वाद देईल. अपन प्रार्थना करो। या आपण प्रार्थना करू. पवित्र पिता, धन्यवाद देते प्यारे पिता यीशु के नाम से आपके पास आते इस पवित्र वचन के लिए धन्यवाद देते। प्रभु इस वचन के द्वारा हम सबको आशीषित करो प्रभु, हमें वचन समझने के लिए मदद किया, इससे धन्यवाद देते। इन वचनों को पालन करने के लिए हमें शक्ति बुद्धि ज्ञान करो, यीशु के नाम से मांगते हैं। प्राजक्ता कंटाळली आवडतंय ना? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पवित्र वचन लूक 18:1-8. आणि तू कधी 18:1-8. धन्यवाद परमेश्वर तुझ्या पवित्र वचनासाठी. वचन 100 पटीने आमच्या आयुष्यात फळ आणते. कुठली सैतान अंधकाराची शक्ती हे फळ तोडू देऊ नकोस. वचनाचा ताबा दे, वचन समजण्याचा आम्हाला अनुग्रह दे. पवित्र आत्मा आमची अगुवाई कर. ते वचन आहे लूक 18. आणि तू कधी 18चं ते वचन आहे. त्याच्या सुरुवातीलाच परमेश्वराने सांगितलंय आणि सुरुवातीलाच देवाने सांगितलं हे वचन कशासाठी आहे. और ये वचन किसके लिए है? त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी और उन्होंने हमेशा प्रार्थना करें व खचू नये. और वो हियाव न छोड़े. याविषयी त्यांना एक दाखला सांगितला. और इस विषय के बारे में परमेश्वर ने उनको दृष्टांत बताया. खास करून हा दाखला अशा आपल्या प्रार्थनेसाठी आहे की आपण एखादी प्रार्थना कंटिन्युअस करतोय पण त्याचं उत्तर येत नाहीये. और ये जो दृष्टांत है वो इस विषय में है कि जब हम एक विषय के लिए प्रार्थना करें उसका उत्तर हमें नहीं मिल रहा है. सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे आपली लॉकडाऊनची पवित्र भवन उघडायची प्रार्थना. और सबसे बेस्ट उदाहरण है कि हम जो लॉकडाउन में प्रार्थना कर रहे थे परमेश्वर का भवन जल्दी से जल्दी खुल जाए उस विषय में. म्हणजे ती आपल्याला एकाच पटक्यात किंवा एका तासात मी प्रार्थना केली आणि पवित्र भवन उघडलं. और 1 घंटे में मैंने प्रार्थना किया और तुरंत परमेश्वर का भवन खुल गया. तसं नाही झालं. और ऐसा नहीं हुआ है. पर्टिक्युलर किंवा काही आपल्याला ते 6 महिने किंवा 5-6 महिने त्याच्यासाठी गेले. और 5-6 महीना हमें उसके लिए लगातार गया है. त्याच्यानंतर ते पवित्र भवन उघडले. और उसके बाद परमेश्वर का भवन खुला. हे सगळं कशासाठी होतंय. और ये सब कुछ क्यों हो रहा है? आणि परमेश्वराची काहीतरी पर्टिक्युलर वेळ आहे. और परमेश्वर का कुछ समय है. आणि परमेश्वराला असं पण वाटतं की आपण परमेश्वराला गृहीत धरू नये. और परमेश्वर को ऐसा भी लगता है कि हम परमेश्वर को गृहीत नहीं लें. कारण जर आपल्याला एका तासात प्रार्थना करून लगेच उत्तर मिळालं, जब अगर हमें 1 घंटा में प्रार्थना करके अगर तुरंत उत्तर मिल गया तर आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व नाही राहणार. और उस बात का महत्व हमें नहीं होगा. की ठीक आहे मी 1 तास प्रार्थना केली आहे तरी पण मला मिळतंय. मी 6 महिने प्रार्थना केली आहे तरी पण मला मिळतंय. और 1 घंटा मैंने प्रार्थना किया तो भी मुझे मिल रहा है और 6 महीना प्रार्थना किया तो भी मुझे मिल रहा है. त्या गोष्टीचं काहीच महत्त्व राहणार नाही. और उस बात की कोई महत्व हमें नहीं आणि रहेगा. आपण प्रार्थनेमध्ये वाढणार और नाही. हम प्रार्थना में बढ़ेंगे नहीं. दुसरी गोष्ट आहे, दूसरी बात है जेव्हा परमेश्वराची इच्छा नसते जो परमेश्वर की इच्छा नहीं होती तेव्हा आपली प्रार्थना म्हणजे ऐकलीच जाणार नाही. और जब तक हमारी प्रार्थना सुनी ही नहीं जाती. त्याच्यामध्ये आपण वाद घालू शकत नाही. और उस समय हम परमेश्वर के साथ वाद विवाद नहीं कर सकते. त्याच्यासाठी आपल्याला हा एक अत्याग्रही विधवाचा दाखला दिला. और उसके लिए परमेश्वर ने हमें क्या किया है? इस विधवा का दृष्टांत हमें दिया है. त्याच्यामध्ये 2 पात्र आहेत. एक आहे विधवा, और इसमें 2 पात्र है. एक ही विधवा दुसरा आहे अन्यायी न्यायाधीश. और दूसरा है अन्यायी न्यायाधीश. विधवा म्हणजे और विधवा मतलब एक निराधार पात्र. और एक ऐसी व्यक्ति जिसके पास कुछ भी नहीं है तरी पण ती कष्ट घेते. और फिर भी वो क्या कर रही है? वो प्रार्थना करती है. ती असं काही बहाणा नाही देते की मी निराधार आहे तर मी कसं जाऊ. और वो ऐसा बहाना नहीं देती कि मैं ऐसी व्यक्ति हूँ, मैं कैसे उसके पास जाऊँ, मैं सहारा हूँ, कैसे उसके पास जाऊँ. तर ती वारंवार जाते और वो बार बार जा रही है. आणि ते करताना ती खचत नाही. और वो करते समय वो क्या नहीं करती, अभी हम नहीं छोड़ते. आणि तिच्यामध्ये पेशन्स किंवा धीर आहे. और उसके अंदर क्या है? धीरज है. आणि सर्वात चांगला गुण
उद्या जाईल, परत त्याला कन्व्हिन्स करेल की माझा न्याय कर. और सबसे अच्छी बात उसमें ये है कि उसका ऐसा विश्वास है कि आज मेरी प्रार्थना उसे नहीं सुना तो मैं कल जाऊंगी तो वो कल जरूर मेरी प्रार्थना को पण हे सुनेगा. सगळं कोणासमोर करते? और ये सब किसके सामने वो कर रही है? अन्यायी न्यायाधीश. अन्याय न्यायाधीश के ते सामने, त्याला काही पडलेलीच नाही. और जिसको कुछ भी नहीं है उसका. तरी पण फिर भी अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो अन्याय न्यायाधीश क्या कहता है की जर मी देवाला भीत नाही, मैं परमेश्वर को नहीं डरता माणसाला सुमारित नाही, और मनुष्य को मैं कुछ नहीं तुच्छ जानता हूँ, तरी पण ही विधवा मला त्रास देते, फिर भी ये विधवा मुझे तकलीफ दे रही है, म्हणून मी तिचा न्याय करेन. इसलिए मैं क्या करूँगा उसका न्याय चुकाऊंगा. नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीत आणेल. और नहीं तो वो क्या करेगी, बारंबार आकर मुझे हैरान कर देगी. म्हणजे तिचं वारंवार येणं याच्यामुळे त्या अन्यायी न्यायाधीशाला तिचा न्याय करावा लागतो. और वो बार बार आ रही थी इसलिए वो अन्याय न्यायाधीश ने क्या किया, उसका न्याय चुकाया. पण या उलट और इसके बाद आपला जो न्यायाधीश और हमारा जो न्यायाधीश, किंवा आपला परमेश्वर हमारा परमेश्वर, तो न्यायी आहे. वो न्यायी परमेश्वर है. जेव्हा आपण जब हम असं वारंवार और बार बार ही सारखी प्रार्थना करायचं, हरायचं नाही, म्हणजे 1 महिना उत्तर नाही आलं मी परत प्रार्थना करेन, मी विश्वासात मजबूत राहील, और बारंबार प्रार्थना करना है, भले मैंने 1 महीना प्रार्थना किया फिर भी मुझे उत्तर नहीं मिला, फिर भी मैं क्या करता रहूँगा, प्रार्थना करता रहूँगा. मग परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणार नाही का? तो क्या परमेश्वर हमारी प्रार्थनाओं को नहीं सुनेगा क्या? म्हणून 7व्या वचनात परमेश्वर म्हणतोय 7वें वचन में परमेश्वर का वचन कहता है, तर देवाचे जे निवडलेले लोक जो परमेश्वर की चुने हुए लोग रात्रंदिवस त्याचा धावा करतात. रातों दिन उसकी दुआई देते हैं. म्हणजे एखादी गोष्ट आपण सतत मागतोय परमेश्वराकडे, और एक बात हम हमेशा परमेश्वर से मांग रहे हैं, तर तो त्याचा न्याय करणार नाही तो काय? उसका न्याय नहीं चुकाएगा क्या? आणि त्याविषयी तो विलंब लावेल काय? और उस बात में वो देर करेगा क्या? मी तुम्हाला सांगतो और मैं तुम्हें सच बताता हूँ, त्यांचा न्याय लवकर करेल. उनका न्याय परमेश्वर म्हणजे जरूर देगा. परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल. मतलब परमेश्वर हमारी प्रार्थनाओं का उत्तर जरूर देगा. तरी मनुष्याचा पुत्र येईल और मनुष्य का पुत्र आएगा तेव्हा त्याला तो उसको पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? पृथ्वी के ऊपर विश्वास मिलेगा. म्हणजे परमेश्वराचं जेव्हा दुसरं आगमन होईल जब परमेश्वर का दूसरा आगमन होगा तेव्हा परमेश्वराला तो परमेश्वर को आपण असेच अडलेले, दृढ राहिलेले, विश्वासात राहिलेले, अंबरपासून राहिलेले, पवित्र आत्म्याने भरलेले दिसू का? वैसे ही हम विश्वास में दृढ़ रहे हुए और परमेश्वर के राज्य में बने हुए हम उसको दिखेंगे क्या? असा परमेश्वराचा आपल्याला प्रश्न आहे. और ऐसा परमेश्वर को हमें सवाल है. या वचनातून और इस वचन से आपल्याला परमेश्वर हेच सांगतोय परमेश्वर हमें यही बताता की है, विश्वासात मजबूत राहा विश्वास में मजबूत रहो आणि खचून जाऊ नका. और लिया मत छोड़ो. आपल्या प्रार्थनेचं उत्तर देव लवकरच देईल. और हमारी प्रार्थनाओं का उत्तर परमेश्वर तुरंत देगा. धन्यवाद. मेघा शिंदे. प्रभूच्या नावाचा धन्यवाद असो और प्रभू के नाम को धन्यवाद हो. मी पण लुका अध्याय 18 त्याचं 1 ते 8 पर्यंत वचन घेतलेलं आहे. और मैंने भी लुका अध्याय 18 उसका 1 से लेकर 8 तक मैंने वचन दिया है. आपण प्रार्थना करू, डोळे बंद करू. आपण प्रार्थना करेंगे, आंखों बंद करेंगे. ओ धन्यवाद 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 पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर राजा, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू ईश्वर पिता, या सुंदर वेळेसाठी मी तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते पिता. की तू आमच्यावर दया केलीस प्रभू ईश्वर पिता. आम्हाला निवडलंस आणि आज आम्हाला इथं आणून बसवलंस प्रभू, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते पिता. वचनासाठी प्रार्थना करते प्रभू ईश्वर पिता. वचन प्रभू तुझ्या सिंहासनाकडून माझ्या राजा, आमच्या कानानं चेती आम्ही ऐकू आणि आमचं हृदय तयार कर पिता, की आम्ही ऐकून पालन करू माझ्या राजा. प्रार्थना करते प्रभू ईश्वराच्या पिता, जे वचन ऐकून पालन करतात तेच तुला आवडतात माझ्या राजा. आम्हाला सगळ्यांना प्रभू पिता वचन ऐकून पालन करणारा बनव पिता. तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू पिता. सगळ्या गोष्टींवर तुझं पवित्र रक्त लावते माझ्या राजा. सहायता करण्याचे प्रभू तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते. प्रार्थना ऐकून तुझं धन्यवाद देते प्रभू ईश्वर. सगळा वेळ देऊ, मान देऊ, गौरव सन्मान देऊ प्रभू ईश्वरच्या गुणाने सामर्थ्याने प्रार्थना करते. आमेन. प्रियांनो, इथं प्रभूचं वचन काय म्हणतो? लुका अध्याय 18 और यहाँ पर परमेश्वर का वचन हमें कहता है लूका अध्याय 18 त्याचं 1 पासून ते 8 पर्यंत. उसका 1 से लेकर 8 तक. आणि याची मराठीमध्ये हेडलाईन आहे अत्याग्रही विधवा. और उसका जो इसकी जो हेडलाइन है उसका हेडलाइन है विधवा का दृष्टांत. आणि हिंदीमध्ये असं लिहिलं आदरणीय न्यायाधीश और विधवा का दृष्टांत. आदरणीय न्यायाधीश और विधवा का दृष्टांत. तर परमेश्वराने आपल्याला काय केलेलं आहे? परमेश्वर ने भी क्या किया है? की स्वर्गाच्या राज्याचे गूढ उघडण्यासाठी स्वर्गाच्या राज्याच्या गुप्त गोष्टी और स्वर्ग के राज्य की गुप्त बात बताने के लिए आपल्याला दृष्टांत दिलेले आहे और हमें दृष्टांत दिया गया है. आणि ते त्यांनी त्याच्या शिष्यांना प्रकट केले.
और वो बात उसने अपने शिष्यों के ऊपर प्रकट किया है। तर ह्याच्यामध्ये पण हा एक दृष्टांत आहे और इसमें भी एक दृष्टांत है आणि त्याच्यामध्ये असं दिलं की त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचून जाऊ नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला। और वो हमेशा प्रार्थना करते हुए उनको हियाव नहीं छोड़े, इसलिए उन्होंने क्या किया, परमेश्वर ने उनको एक दृष्टांत बताया। आपण ज्या गोष्टीसाठी निरंतर प्रार्थना करतो और जिस बात के लिए हम निरंतर प्रार्थना करते हैं त्याचं उत्तर नाही जरी मिळालं और उसका उत्तर अगर हमें नहीं भी मिला तरी पण आपल्याला ती प्रार्थना करणं सोडायचं नाही। तो भी हमें क्या करना है, प्रार्थना करना नहीं छोड़ना है। कुठपर्यंत सोडायचं नाहीये, और कब तक नहीं छोड़ना है, जोपर्यंत ते उत्तर आपल्याला भेटत नाही जब तक हमें उसका उत्तर नहीं मिलता आणि अपेक्षित उत्तर भेटत नाही। और अपेक्षित उत्तर हमें नहीं मिलता। तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं या दृष्टांतामध्ये की एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवादाविरुद्ध माझा न्याय करा। एका शहरात एक न्यायाधीश होता, तो अतिशय कठोर अंतःकरणाचा उसी नगर में एक न्यायी रहता था जो न परमेश्वर से डरता था और न किसी मनुष्य की परवाह करता था। उसी नगर में एक विधवा भी रहती थी जो उसके पास आकर कहा करती थी, मेरा न्याय चुकाकर मुझे मुद्दे से बचाना। पण काही काळापर्यंत तो ते करीना, परंतु नंतर त्याने मनात म्हटले की जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, कुछ समय तक तो वह न माना, परंतु अंत में मन में विचार करके कहा, यदि भी मैं न परमेश्वर से डरता और न मनुष्य की कुछ परवाह करता हूँ, तरी ही विधवा मला त्रास देते, तो भी यह विधवा मुझे सताती रहती है, म्हणून मी तिचा न्याय करीन, इसलिए मैं उसका न्याय चुकाऊंगा। नाहीतर ती नेहमी येऊन मला आरती रंदी सांगेल। और कहीं ऐसा न हो कि घड़ी घड़ी आकर अंत को मेरे नाक में दर्द कर दे। तेव्हा प्रभूने म्हटले, प्रभु ने कहा, आणि न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका। और सुनो यह अधर्मी न्याय क्या कहता है। तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस याचा धावा करतात, इससे क्या परमेश्वर अपने चुने हुओं का न्याय न चुकाए जो रात दिन उसकी दुआई देते रहते हैं, आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील का? क्या वह उनके विषय में देर करेगा? मी तुम्हाला सांगतो, मैं तुमसे कहता हूँ, तो त्यांचा न्याय लवकर करेल। वो तुरंत उनका न्याय चुकाएगा। तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा तो भी मनुष्य का पुत्र जब आएगा पृथ्वीवर त्याला विश्वास आढळेल काय? तो क्या वो पृथ्वी पर विश्वास पाएगा? प्रियाने ह्याच्यामध्ये परमेश्वराने एका नगराचा दृष्टांत सांगितलेला आहे, और परमेश्वर ने यहाँ पर एक नगर का दृष्टांत बताया है, म्हणजे त्या विधवेचा दृष्टांत सांगितलेला आहे। और उस विधवा का दृष्टांत बताया है। तिचा पती नसल्यामुळे ती विधवा काय करायची? और उसका पति नहीं होने के कारण वो विधवा क्या करती थी, न्यायाधीशाकडे तिला स्वतःला जावं लागायचं। और न्यायाधीश के पास वो कूद जाते थे। खूप साऱ्या स्त्रिया अशा असतात प्रियांनो की त्यांचा पती नसल्याच्या नंतर त्याचा बघायला त्याचा पती सहारा असतो आणि तो नसल्याच्या नंतर काय होतं की खूप सारी कामं त्यांना स्वतःला करावी लागतात। और पति वो उनका सहारा होने के कारण, अभी वो उनका पति नहीं होने के कारण वो क्या करती है, खूब क्या करती है, अपना काम काज करती है। म्हणून ती विधवा सारखी सारखी या न्यायाधीशाकडे जायची। इसलिए वो विधवा क्या करती थी, बारंबार उस अधर्मी न्यायाधीश के पास जाती थी। परंतु प्रियांनो हा न्यायाधीश तिचा न्याय चुकवत नव्हता। और ये जो न्यायाधीश है उसका न्याय नहीं चुकाता था। प्रियांनो लक्षात ठेवा, कोर्टाला आणि न्यायाधीशाला तुमच्या आयुष्याशी काही घेणं देणं नसतं। और कोर्ट को और जो कोर्ट में जो न्यायाधीश रहता है उसको आपके जीवन से कुछ भी लेना देना नहीं होता। हा माझा मी पर्सनल अनुभव सांगते। और ये मेरा पर्सनल अनुभव मैं आपको बताती हूँ। जाऊन तुम्ही न्यायाधीशासमोर से जरी केलं ना, और अपने न्यायाधीश के सामने आकर जाकर आप थोड़ा सा खांसे भी, तो तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही आजारी आहे तर तुम्ही डॉक्टरचं सर्टिफिकेट सबमिट करा किंवा तुम्ही काहीतरी प्रूफ आणा, काय नाही बोलणार। और आप बीमार है, आप डॉक्टर का सर्टिफिकेट लाकर प्रस्तुत करो, ऐसा कुछ भी आपको नहीं बोलेगा। तारीख आहे पुढची तारीख, और अगली तारीख लो, घ्या 2 महिन्याची तारीख घ्या, और 2 महीने का तारीख लो, इलाज करा, क्या इलाज करो, प्रॉपर ट्रीटमेंट करा और योग्य ट्रीटमेंट करो आणि पुन्हा या और वापस आओ। आणि अशा प्रकारे तारीख और तारीख तारीख और तारीख तारीख और तारीख ते लोक देत राहतात। और ऐसी रीति से वो लोग क्या करते हैं, तारीख के ऊपर तारीख देते रहते हैं। मनुष्याच्या आयुष्याशी त्यांना काही घेणं गरज नसतं। और मनुष्य के जीवन से उनको कुछ भी लेना देना नहीं ते है। लोक जगले मेले त्याच्याशी त्याला काही पडलेलं नसतं, और वो जी रहे हैं या फिर मर गए, उनको कुछ भी लेना देना कारण की नहीं है। त्यांचा पगार चालू असतो। क्योंकि उनका पगार चालू रहता आणि है। लक्षात ठेवा, फेऱ्या न्यायाधीशाला नाही, और ऐसा जो फेऱ्या न्यायाधीशाला नाही मारावं लागत, और जो तेरी मानना रहता है वो न्यायाधीश नहीं मानता है। चक्कर न्यायाधीश को नहीं काटने पडते। और चक्कर न्यायाधीशाला मारायला नाही लागत। परंतु जो आरोपी असतो, मुद्दे असतो, त्याला फेऱ्या मारावं लागतं। जो आरोपी रहता है उसको बारंबार क्या करना पड़ता है, फेरी मारना पड़ता है। म्हणून तो न्यायाधीश या विधेचा ऐकत नसल्यामुळे और वो जो न्यायाधीश है वो विधवा का नहीं सुन रहा है, म्हणून ती वारंवार ऐकत जात असते। इसलिए वो क्या करती है, बारंबार उसके पास जाती है। परंतु प्रिया ही हालत नाही, फिर वो हारती नहीं। तर ती काय करते की एवढा कठोर न्यायाधीश असताना पण ती असं नाही म्हणत की जाऊ दे, हा नाही माझा न्याय चुकवतो, मी सोडून देते, मला काय गरज नाही पडली, मुद्दे जिंकलं तर जिंकू दे। और कठोर न्यायाधीश होने के बावजूद भी मैं कब से उसके पास जा रही हूँ, फिर भी मेरा नहीं सुन रहा है, तो जाने मैं छोड़ देती हूँ। और जो मुद्दे ही मेरे को नाराज करेंगे तो चल जाएगा। विरोधी पार्टी जिंकली तरी चालेल, और जो विरोधी पार्टी वो जीत जाएगी तो
असं ती नाही करत प्रिया, और ऐसा वो नहीं करती। परंतु ती काय करते, वो क्या करती है, अगर मी न्यायाधीश असताना पण कठोर असताना पण ती वारंवार त्याकडे जाते आणि इतकी जाते इतकं त्याला बोलते की तो शेवटीला कंटाळून जातो। और अगर भी न्यायाधीश होने के बावजूद भी वो क्या करती है, बार-बार उसके पास जाती है और वो जो न्यायाधीश रहता है वो कंटाळ जाता है, उसका न्याय कर देता है। आणि शेवटी तो म्हणतो की बाबा ही विधवानी येऊन मला नाकी दम करून ठेवलेलं आहे, मला अगदी रद्दी सांगलेले और इस विधवा ने क्या किया है, मेरा जीना हराम कर दिया है, अभी मैं क्या करता हूँ, मैं उसका न्याय चुका देता हूँ। आणि म्हणून मी काय करतो, इसलिए मैं क्या करता हूँ, एकच इथं न्याय चुकून देतो। और इसका न्याय अभी मैं कर देता हूँ। न्याय चुकवण्याचा अर्थ निकाल विधवाच्या बाजूने लागला, और न्याय किया मतलब वो जो निकाल है वो विधवा की साइड से लगा है, म्हणून ती परत आलेली आहे। इसलिए वो वापस आई तिला है। न्याय मिळाला म्हणून प्रिया ती परत आलेली आहे। उसको न्याय मिला इसलिए वो वापस नहीं आणि आई। लक्षात ठेवा, ज्याला न्याय नाही मिळतो नेक्स्ट कोर्टमध्ये अपील करतो। और जिसको न्याय नहीं मिलता है वो क्या करता है, अगले कोर्ट में वो अप्लाई करता है। कळलं तुम्हाला? समझ में आया आपको? तर प्रभू इथं काय म्हणतो इसलिए प्रभु क्या कहता है, की अन्यायी न्यायाधीश जर विधवेचा न्याय चुकू शकतो, और अधर्मी न्यायाधीश क्या करता है, विधवा का न्याय चुकाता है, तर परमेश्वर आपल्या निवडल्या लोकांची प्रार्थना काय नाही ऐकणार। तो परमेश्वर अपने चुने हुओं की प्रार्थना को क्यों नहीं सुनेगा। प्रियांना लक्षात ठेवा, इथं सगळ्यात जास्त प्रार्थनेवरती जोर दिलेला और आहे। यहाँ पर सबसे ज्यादा क्या किया है, प्रार्थना के ऊपर जोर दिया है। प्रार्थना ख्रिस्ती व्यक्ती होणं म्हणजे प्रार्थना करणारा व्यक्ती होणं। और मुस्लिम व्यक्ति बोला तो उसका प्रार्थना का जीवन होना ही चाहिए। प्रार्थना करणाऱ्या व्यक्तींनाच ख्रिस्ती व्यक्ती बोललं जातं। और जो प्रार्थना करते हैं उनको ही मसीह कहा जाता है। लक्षात ठेवा। और हमेशा याद रखो, आणि प्रियांनो, आपण साधारण लोक नाही आहोत, हम साधारण व्यक्ति नहीं है, परंतु आपण परमेश्वराची निवडलेली लोक आहोत और हम परमेश्वर की चुने हुए लोग हैं, आणि त्याच्या कराराची संतती आहोत। और उसके करार जो उसने करार किए हैं उसके अब्राहमाला जेव्हा त्यांनी निवडलं जब अब्राहम को उसने चुना था तेव्हा त्यांनी त्याला करार केला होता तो उसने करार किया था की मी तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी कि मैं जो तेरी संतति है वो क्या करूंगा, आकाश के तारों के समान, आणि समुद्रतीच्या वाळूच्या ताऱ्यांइतकी करीनच करीन, और समुद्र की क्या करेगा, वाळू केले समान। और एक के समान तेरे वंश को मैं इतना बढ़ाऊंगा। लक्षात ठेवा, प्रियांनो, ज्यावेळेस हे वचन देण्यात आलं और ये वचन जब दिया गया था तेव्हा अब्राहमाला एक पण पुत्र नव्हता, तब अब्राहम को एक भी पुत्र नहीं था, परंतु त्यांनी विश्वास ठेवला और उसने क्या किया, विश्वास आणि किया। त्यानंतर अब्राहमाला 2 पुत्र झाले। और उसके बाद अब्राहम को 2 पुत्र हुए, एक दासीपासून जन्मलेला इस्माईल एक दासी से उसको पुत्र हुआ इश्माइल, आणि एक स्वतंत्र स्त्री ज्याची कराराची पत्नी होती सारा, तिच्यापासून झालेला इसहाक। और जो स्वतंत्र स्त्री थी उसके द्वारा जो उसको पुत्र हुआ उसका नाम था इसहाक। प्रियांनो, लक्षात ठेवा, आपण इसहाकाप्रमाणे कराराची संतती आहोत। हम इसहाक के न्याय क्या है, करार किए हुए परमेश्वराचा निवडलेला वंश, हम परमेश्वर का चुना हुआ वंश, राजकीय याजकगण और राजकीय याजकों का समाज, आणि त्याच्या पवित्र मंडळीचा समाज आहोत। और हम क्या है, पवित्र मंडळी पवित्र याजकों का समाज, समाज आहोत। हम उसका समाज है। तर प्रियांनो, तो आपली प्रार्थना काय नाही ऐकणार। वो हमारी प्रार्थना को क्यों नहीं सुनेगा। लक्षात ठेवा प्रियांनो, ज्या देवाने आपल्याला कान दिलेले आहेत जो परमेश्वर ने हमें कान दिया है त्याला स्वतःला पण कान आहे, और उसको खुद को भी कान है, आणि त्याला चांगलं ऐकायला येतं। और उसको बहुत अच्छे से सुनाई देता है, आपल्यापेक्षा खूप चांगलं त्याला ऐकायला येतं। और हमसे भी ज्यादा अच्छे से वो सुनता है। तर आपली प्रार्थना काय नाही तो ऐकणार। तो हमारी प्रार्थना को क्यों नहीं सुनेगा। प्रभू यीशू पुढे वचन देतो और प्रभु आगे वचन देता है की देव लवकरच त्यांची प्रार्थना ऐकल और तुरंत ही परमेश्वर उनकी प्रार्थनाओं को सुनेगा। आणि तो काय करत, वो क्या करेगा, त्यांचा न्याय करत। उनका न्याय चुकाएगा। ज्या गोष्टीसाठी ते रात्रंदिवस दुहाई देतात, और जिस बात के लिए वो रात दिन मुंह से दुहाई देते हैं, परमेश्वर त्यांच्या त्याविषयी त्याचा न्याय का नाही चुकवणार। और परमेश्वर उनका उस बात में उनका न्याय क्यों नहीं चुकाएगा। जरूर चुकवल प्रियांनो। और जरूर क्या करेगा, परमेश्वर का न्याय आणि करेगा। त्याच्याविषयी तो विलंब लावल काय, और वो उसमें देर करेगा क्या, नाही करणार। नहीं करेगा। तर प्रियांनो, आपल्याला काय करायचंय, हमें क्या करना है, आपल्याला खचून नाही जायचं। और हमें क्या करना है, यह नहीं छोड़ना है। एकदा प्रार्थना केली उत्तर नाही भेटलं, एक बार प्रार्थना किया तो उत्तर नहीं मिला, दुसऱ्यांदा केली उत्तर नाही भेटलं, दूसरी बार किया तो उत्तर नहीं मिला, 1 वर्ष प्रार्थना केली, 1 साल प्रार्थना की, 2 वर्ष प्रार्थना केली, 2 साल प्रार्थना किया, उत्तर नाही भेटलं, उत्तर नहीं तर मिला। आपल्याला खचून नाही जायचं प्रियांनो, तो हमें क्या करना है, यह नहीं छोड़ना है। परंतु रात्रंदिवस त्या विषयासाठी प्रार्थना करायची। रात दिन क्या करना है, उस विषय के लिए प्रार्थना करना है। परिस्थिती किती पण विपरीत असो, और परिस्थिति कितनी भी बिगड़ होने दो, परंतु आपल्याला आपलं काम करायचंय। और हमें क्या करना है, हमारा काम करना है। आपल्याला आपलं प्रार्थना करायचं काम करायचंय, और हमें प्रार्थना करने का काम करना है, आणि देव और परमेश्वर आपल्याला न्याय द्यायचं काम और करत। हमें न्याय देने का काम न्याय करेगा। द्यायचं काम म्हणजे हे की देव काय करत, त्यांची आपण जी प्रार्थना केली ती ऐकून त्याचं उत्तर देईल। और न्याय देगा मतलब क्या करेगा, हमने जो प्रार्थना किया है वो सुनकर हमें उत्तर देगा। यानं जुन्या काळातलं एक उदाहरण देते। और जुनी करार में आपको एक उदाहरण बताती हूँ। ज्यावेळेस इस्रायली लोक मिस्र देशामध्ये जाऊन गुलाम झाले, जब इस्राएली लोग मिस्र देश में गुलाम थे, तर प्रियानं त्यांनी लक्षात ठेवा 400 वर्ष प्रार्थना केली। और 400 साल उन्होंने प्रार्थना किया। किती वर्ष केली, कितना साल किया, त्यांनी परमेश्वराला 400 वर्ष आरोळी मारली। और 400 साल उन्होंने
में क्या क्या परमेश्वर के पास दुआएं की। तुम्ही वाचू शकता निर्गमन अध्याय पढ़ सकते हैं निर्गमन अध्याय 2 मध्ये 2 में 2:23 मध्ये 2:23 में। ज्यावेळेस इस्रायली लोकांची आरोळी परमेश्वराच्या कानी गेली और जब इसराइल की दुआएं परमेश्वर के पास पहुंची, त्यांचा जो हाहाकार त्यांच्या शत्रूच्या सतवण्यामुळे जे हाहाकार करत होते और जो शत्रु का सताव होने के कारण वो क्या कर रहे थे, बहुत चिल्ला रहे थे, तर देवाने त्यांची ती आरोळी ऐकली और वो चिल्लाहट को परमेश्वर ने सुना आणि त्यांना काय केलं और क्या किया, त्या शत्रूच्या देशातून उस शत्रु के देश से मोठे चिन्ह आणि चमत्कार करून और चिन्ह चमत्कार करके सोडून आणलं। और उनको छुड़ा कर लेकर आए। तर प्रियांनो तोच देव आपला पण आहे। और वही परमेश्वर हमारा भी परमेश्वर है। परंतु देव इथं काय म्हणतो पुढे परमेश्वर यहाँ पर आके क्या कहता है की मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वी विश्वास आढळेल काय। जो मनुष्य का पुत्र आएगा तो जब वो आएगा तो वो इस पृथ्वी के ऊपर विश्वास को पाएगा क्या। प्रार्थनेच्या वेळेस देव आपला विश्वास चेक करतो और प्रार्थना के समय परमेश्वर हमारे विश्वास को परखता है की ह्याच्यामध्ये किती विश्वास आहे, कि इसमें कितना विश्वास है। हा किती माझा विश्वास होतो की माझा देव हा करू शकतो म्हणून। और ये कितना विश्वास रखता है कि क्या मेरा परमेश्वर ये कर सकता है क्या। लक्षात ठेवा प्रियांनो, हमेशा याद रखना पड़ेगा। म्हणून आपल्याला काय करायचंय, इसलिए हमें क्या करना है, विश्वास दृढ ठेवायचा आहे। विश्वास को दृढ़ रखना। लोकांनी किती जरी काय बोलले, और लोगों को कितना भी कुछ भी कहने दो, परिस्थिती किती जरी विपरीत आली और परिस्थिति कितनी भी बिगड़ आने तरी दो, आपल्याला प्रार्थना करणं नाही सोडायचं। फिर भी हमें प्रार्थना करना नहीं छोड़ना है। या वचनाचे 2 अर्थ आहेत प्रियांनो, और इस वचन के 2 अर्थ है प्रियो। की मनुष्याचा पुत्र पृथ्वीवर येईल तेव्हा त्याला विश्वास आढळेल काय। मनुष्य का पुत्र जब पृथ्वी के ऊपर आएगा तो उसको विश्वास दिखेगा। एक तर देव प्रार्थनेच्या वेळेस आपला विश्वास बघतो एक तो परमेश्वर हमारे जब हम प्रार्थना करते तब हमारे विश्वास को देखता है, आणि ज्यावेळेस प्रभू यीशु या पृथ्वीवर येईल और जब प्रभु यीशु मसीह इस पृथ्वी पर आएगा तेव्हा त्याला विश्वास भेटेल का। तब उसको विश्वास मिलेगा क्या। आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। और आगे ऐसे प्रश्न चिन्ह दिया गया है। हा प्रश्नचिन्ह का दिलेला आहे और ये प्रश्न चिन्ह क्यों दिया गया है, कोण याचं उत्तर देऊ शकतो। तो इस बात का उत्तर दे सकता है। ती म्हणते की इथं प्रश्नचिन्ह यासाठी दिला कारण की त्यांनी स्वतः प्रश्न विचारला आहे येशूने। प्रियांनो लक्षात ठेवा, प्रभू यीशु आपल्या लाखो पवित्र दूतांसहित स्वर्गातून अग्निज्वाले सहित येणार आहे दुसऱ्यांदा। और परमेश्वर जब दूसरी बार आएगा तो लाखों स्वर्गदूतों के साथ अग्नि में घोड़ों में बैठकर वो अग्नि आएगा। सहित प्रकट होणार आहे। और अग्नि के समान क्या होगा, प्रकट लक्षात होगा। ठेवा प्रियांनो, प्रभू यीशुचा जेव्हा वध करायला यरूशलेमेत चाललेला होता, और जब यीशु मसीह को यरूशलेम में लेकर जा रहे थे उसको मार डालने के लिए, ज्यावेळेस त्यांनी प्रवेश केला जब उन्होंने प्रवेश किया त्यावेळेस तो गाढवा बसलेला होता। तब वो घड़ी के ऊपर बैठा था। परंतु वचन काय म्हणतं और वचन क्या कहता है, की तो ज्यावेळेस मृत्यूच्या नंतर जिवंत झाला और मृत्यु के बाद जब वो जिंदा हुआ तर स्वर्ग आणि पृथ्वीचा सारा अधिकार त्याला दिला गेला। तो स्वर्ग और पृथ्वी का सारा अधिकार उसे दिया गया। म्हणून प्रकाशित वाक्यामध्ये प्रभू यीशु प्रियांनो आपला गाढवावर नाहीये, और इसलिए प्रकटीकरण में परमेश्वर जो हमारा परमेश्वर है वो गले के ऊपर नहीं है परंतु घोड्यावर आहे। और घोड़ी के ऊपर है। गाढवा यासाठी बसला होता त्यावेळेस ते नम्रताचं प्रतीक होतं। और गली के ऊपर उस समय इसलिए बैठा था क्योंकि वो नम्रता को दर्शाता था। परंतु लक्षात ठेवा, आता तो घोड्यावर बसलेला आहे अभी वो घोड़ी के ऊपर बैठा आणि हुआ है घोडा युद्धाचं प्रतीक आहे। और घोड़ा ये युद्ध का प्रतीक है। लक्षात ठेवा, हमेशा याद रखना। प्रभू यीशुचं दुसरं आगमन व्हायच्या पहिलेच और परमेश्वर का दूसरा आगमन होने से पहले ही जेवढे विश्वासी आत्म्याने भरलेले आहेत, जितने विश्वासी आत्मा से भरे हुए लोग, पश्चाताप केलेला आहे पश्चाताप किए हुए लोग आणि पवित्र आत्म्याने प्रसन्न करणारे जीवन जगले, और पवित्र आत्मा से परिपूर्ण होकर उसको प्रसन्न करने वाला जीवन जिन्होंने जिया है, त्यावेळेस ज्यावेळेस पवित्र आत्मा उचलला जाईल जब पवित्र आत्मा उठा लिया जाएगा तेव्हा ते सगळे विश्वासी उचलले जातात। तब विश्वासी लोग भी उठाए जाएंगे। आणि इवन जे आपलं वचन आहे परमेश्वराचं बायबल आहे और जो वचन है जो परमेश्वर का पवित्र शास्त्र है हे पण उचललं जाईल। ये भी उठा लिया जाएगा। लक्षात ठेवा प्रियांनो, विश्वास आपल्याला वचन ऐकण्याने येतो। और विश्वास हमें सुनने से आता है वचन परमेश्वराचं वचन सुनने से आता है आणि देवाचं वचन ऐकण्याने येतं आणि वचन वाचण्याने येतो। और वचन पढ़ने से आता है। आणि जर वचनच राहणार नाही आणि विश्वासी लोकच राहणार तर पृथ्वीवर विश्वास कुठून भेटेल। और अगर परमेश्वर का वचन ही नहीं रहेगा और विश्वासी लोग ही नहीं रहेंगे तो परमेश्वर को विश्वास कहाँ से मिलेगा, कुठून भेटेल सांगा। कहाँ से मिलेगा बताओ। आज परमेश्वराकडे येणारे लोक किंवा ज्यांना आपण सुवार्ता सांगतो ते और जो आज परमेश्वर के पास लोग आते हैं और जिनको हम सुसमाचार बताते हैं, खूप सारे लोक जे देवावर विश्वास ठेवत नाही। बहुत सारे लोग हैं जो ऐसे परमेश्वर के ऊपर विश्वास नहीं करते, जबकि जेव्हा ते पवित्र आत्मा पृथ्वीवर आहे, जबकि पवित्र आत्मा इस पृथ्वी पर है, विश्वासी पृथ्वीवर आहे, विश्वासी लोग पृथ्वी पर है परमेश्वराचे संदेशले सेवक पास्टर दृढ विश्वास करणारे या पृथ्वीवर आहे। और दृढ़ विश्वास रखने वाले लोग इस पृथ्वी पर है। परमेश्वराचे महान महान चमत्कार गवाय याच्या जीवनामध्ये अति लोक या पृथ्वीवर आहे। और परमेश्वर ने जिनके जीवन में महान चमत्कार अद्भुत चमत्कार किए और बहुत सारे काम किए वो लोग इस पृथ्वी पर है, तरी सुद्धा प्रियांनो लोक विश्वास ठेवत नाही। फिर भी लोग विश्वास नहीं करते। परंतु तुम्ही विचार करा, ज्यावेळेस पवित्र आत्मा उचलला जाईल, आप सोचो जब पवित्र आत्मा उठा लिया जाएगा
विश्वासही उचलले जातील, विश्वासी लोग उठाए जाएंगे, वचन उचललं जाईल. वचन उठा लिया जाएगा. तर तेव्हा जे लोक या पृथ्वीवर राहतील तो जो लोग इस पृथ्वी पर रहेंगे त्यांच्यामध्ये विश्वास राहील काय? उनमें विश्वास रहेगा क्या? राहील त्यांच्यामध्ये विश्वास? रहेगा उनमें विश्वास? नाही राहणार प्रियतो. नहीं रहेगा प्रिय. परमेश्वराची काही इच्छा नाही प्रियतो पृथ्वीवरती विपत्ती टाकायची, लोकांना त्रास देण्याची किंवा लोकांना संकटामध्ये पाडायची किंवा पृथ्वीची त्यांनी सृष्टी बनवलेली आहे तिला नाश करण्याची. और परमेश्वर की कोई ऐसी इच्छा नहीं है कि वो पृथ्वी को नाश करे या फिर लोगों को दुख दे किंवा लोकांना संकटात टाकावी. या फिर उनको संकट में डाल दे. पृथ्वी म्हणा पृथ्वी बोलो किंवा मनुष्य म्हणा, या फिर मनुष्य बोलो, ही सगळी परमेश्वराची सृष्टी आहे. और ये सब परमेश्वर की सृष्टि है. त्यांनी बनवलेली सृष्टी नाश करायची त्याची काही इच्छा नाही. और उसने बनाई हुई सृष्टि को नष्ट करना ये बिल्कुल उसकी इच्छा नहीं है. परंतु मनुष्याच्या हातचे काम, और मनुष्य के हाथ के काम त्यांच्या हातचे काम, और उनके हाथ के काम, त्याच्यामुळे परमेश्वराने या सगळ्या गोष्टी केल्या. और इसीलिए परमेश्वर ने ये सब बातें नियुक्त की. ज्या रेव्हेलेशन मध्ये तुम्ही विपत्ती वाचता और प्रकटी करने में अगर आप भी विपत्तियों को पढ़ेंगे त्या मनुष्याच्या हातच्या कामामुळे मनुष्याने केलेल्या पापामुळे पृथ्वीवर आलेला आहे. और मनुष्य ने किए हुए पाप के द्वारा वो क्या किए वो विपत्ति आएगी. आपला देव दयाळू प्रिय देव, हमारा परमेश्वर दया करने वाला है त्याची काही इच्छा नाही सगळं करण्याची. और उसकी इच्छा नहीं है सब कुछ परंतु करने की. मनुष्याच्या हातच्या कामाने या सगळ्या गोष्टी त्याला करायला और लावल्या. मनुष्य ने पाप किया है इसलिए उसको ये देव सब म्हणतो की मी बातें तुम्हाला शासन नाही करत, और परमेश्वर कहता है मैं तुमको शासन नहीं करता, परंतु तुझ्या हातचे जे काम, पर तेरे हाथ के काम मनुष्याची दुष्टता और मनुष्य की दुष्टता ती त्याला शासन करते. वो उसको शासन करती है. आणि प्रभू येशू येण्याचं वचन तुम्ही वाचू शकता. प्रेषिताची कृत्य अध्याय 1:11 मध्ये. और प्रेरितों की काम अध्याय 1 उसका 11 में आप पढ़ सकते हैं. ते म्हणाले, अहो खरेदीकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच तो येईल. और उसने कहा, हे गलीली पुरुषों, तुम क्यों खड़े आकाश की ओर देख रहे हो? यही यीशु जो तुम्हारे पास से स्वर्ग पर उठा लिया गया है, जिस रीति से तुमने उसे स्वर्ग को जाते देखा, उसी रीति से वो फिर आएगा. ज्यावेळेस प्रभू येशू आपल्या शिष्यासोबत शेवटची वार्ता त्यांनी संपवली, और जब यीशु मसीह ने क्या किया, आखिर का जो बात थी वो उसे अपने शिष्यों को बता चुका, तेव्हा तो काय झाला, त्यांच्या डोळ्यात देखा तो वर घेतला गेला और उनकी आंखों के सामने यीशु मसीह उठा लिया गया. आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टी आड केले और क्या किया, जो बादल थे उसने उसको घेर लिया. आणि 2 शुभ्र वस्त्र परिधान केलेले पुरुष आले और जो शुभ्र वस्त्र पहने हुए जो 2 लोग थे स्वर्गदूत वो उनके पास आए आणि त्यांनी हे वाक्य बोललं और उन्होंने इस वाक्य को कहा की हा जो येशू तुम्ही आकाशात वर घेतला गेलेला आहे और ये जो यीशु मसीह जो स्वर्ग के ऊपर उठा लिया गया है तो पुन्हा तसाच पृथ्वीवर येईल. वो वापस इस पृथ्वी पर आएगा. आणि प्रियांना अजून एक वचन सांगते. और एक वचन बता दूं, यहूदाचे पत्र यहूदा की पत्री त्याच्यामध्ये 14 आणि 15. उसका 14 और 15. आगमापासून 7वा पुरुष हानोख्याने त्यांना उपदेशाचा संदेश दिला आहे की पहा, सर्वांचा न्याय वेगळा करावयास आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि त्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन व पापी जनांनी त्याच्या विरुद्ध सांगितल्या त्यावरून त्या सर्वात दोषी ठरवायस प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला किंवा येतो. हनोक ने भी जो आदम से 7वीं पीढ़ी में था उनके विषय में यही भविष्यवाणी की, देखो प्रभु अपने लाखों पवित्र के साथ आया कि सबका न्याय करे और सब भक्तिहीनों को उनके अभक्ति के सब कामों के विषय में जो उन्होंने भक्तिहीन होकर किए हैं और उन सब कठोर बातों के विषय में जो भक्तिहीन पापियों ने उसके विरुद्ध में कही है दोषी ठहराए. समजा तुम्हाला आपको समझ में आया की प्रभू येशू काय म्हणतो, प्रभु कहता है, देवाचं वचन इथं काय म्हणतं परमेश्वर का वचन यहाँ पर क्या कहता है की खूप सारे लोक म्हणतात बहुत से लोग कहते हैं की आता त्याचं येण्याचं वचन कुठे म्हणू. और उसके आने का वचन कहाँ पर है. खूप वर्ष झाले आम्ही ऐकतो की प्रभू येशू येणार आहे, प्रभू येशू येणार आहे. और बहुत साल हो गए हमको सिर्फ सुन रहे कि परमेश्वर आने वाला है. परंतु या दोन्ही ठिकाणी वचन दिलेले की प्रभू येशू येणार आहे म्हणून. और दोनों जगह पर परमेश्वर का वचन कहता है कि यीशु मसीह आने वाला है. म्हणून प्रियांना आपल्याला काय करायचंय, इसलिए हमें क्या करना है, आपल्याला दृढ विश्वास ठेवायचा आहे बिल्कुल विश्वास रखना है आणि निरंतर प्रार्थना करायची. और निरंतर प्रार्थना करना है. थेसलोनिकच्या पत्रामध्ये तुम्ही निरंतर प्रार्थना करा. और थेसलोनिकयों की पत्री में आप पढ़ेंगे तो वहाँ पर ये दिया गया है कि निरंतर प्रार्थना में म्हणून लगना है. आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी खचून नाही जायचं. और हमें क्या करना है, किसी भी बात की ध्यान नहीं छोड़ना है. परिस्थिती किती विपरीत असो, और परिस्थिति कितनी भी विकट हो, परिस्थितीकडे बघू नका, परिस्थिति की ओर मत देखो, प्रभूकडे बघा.
परमेश्वर की ओर देखो। आपला नीतिमान परमेश्वर हमारा नीतिमान परमेश्वर सर्व परिस्थिती बदलण्यासाठी सामर्थ्य और सब परिस्थिति को बदलने के लिए सामर्थ्य है। 400 वर्षाच्या गुलामीच्या नंतर त्यांनी इस्रायली लोकांना सोडवलं मिस्राईच्या हातून 400 साल गुलामगिरी करने के बाद परमेश्वर ने क्या किया, उनको मिस्र के हाथ से छुड़ाया। आणि मला नाही वाटत की इथं कोणी असं आहे की जो 400 वर्षापासून प्रार्थना करतोय म्हणून. और यहाँ पर ऐसा कोई भी व्यक्ति नहीं रहेगा जो 400 साल से प्रार्थना कर रहा है। ते काम करू शकतो और परमेश्वर वो काम कर सकता है तर आपल्या प्रार्थना का नाही ऐकू शकतो. तो हमारी प्रार्थना को क्यों नहीं सुनते। प्रभू जरूर ऐकेल प्रिय आहे. आप लोग को जरूर सुनेगा आणि जरूर त्याचं उत्तर देईल. और जरूर उसका उत्तर भी आणि देगा। आपण आपल्या डोळ्यांनी बघू. और हम अपनी आंखों से देखेंगे। हे आपण डोळे बंद करून देवाकडे प्रार्थना करू. हम आंखों को बंद करेंगे और प्रार्थना करेंगे। हो धन्यवाद धन्यवाद पवित्र सेनाधीश परमेश्वर राजा तुझ्या नावाला धन्यवाद देते पिता. वचन सांगण्यासाठी मला सहायता केली, सगळ्यांना ऐकण्यासाठी सहायता केली म्हणून मी तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते पिता. तुझं वचन आहे प्रभू ईश्वर पिता. पवित्र बीज जसं पेरले गेले प्रभू पिता, आपण सगळ्यांमध्ये प्रभू ईश्वर पिता 100 पटीने फळ येण्यासाठी सहायता मदत कर पिता. प्रार्थना करते प्रभू ईश्वर पिता, आमचा विश्वास प्रभू पिता दृढ कर माझ्या राजा प्रभू पिता. आणि प्रभू तुझ्या विषयासाठी आम्ही निरंतर प्रार्थना करतो पिता, अजून जास्त करण्यासाठी आणि प्रभू तुझ्याकडून उत्तर प्राप्त करण्यासाठी सहायता कर पिता. तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू पिता. तू महान आहेस, तू भरायचं एका खरंच कोणी जाईल प्रभू ईश्वर पिता. तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते. प्रार्थना ऐकून उत्तर म्हणून धन्यवाद देते प्रभू ईश्वर. सगळा वेळ देऊन मान देऊन गौरव सन्मान देऊन प्रभू ईश्वरच्या गोड आणि सामर्थ्याने प्रार्थना करते. आमेन. Praise the Lord. प्रभु यीशु के गौरव नावात मधुर सलाम. आप सबको प्रभु यीशु के नाम से सलाम। आजच्या वचन संदेशाद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची दया कृपा क्षमा शांती प्रेम सर्व सदैव आपला आता आणि युगांनी असो. आमेन. परमेश्वर की शांति आप सबके हृदय में प्रभु यीशु के आगमन तक सदा रही आपके साथ रहे। काय मी आता पवित्र पाठ केला त्याच्याकडे आम्ही बोलतो. अपन ने जो पाठ मैंने जो तैयार किया है वहीं पर जाएंगे। सगळ्यांनी आतापर्यंत पाठ चांगले वाचले आहे, ऐकलं आहे. आता वेळ कमी आहे त्यामुळे मी पण पाठ तर घेत होतो. अब समय कम होने के कारण मैं भी शॉर्ट में बताऊंगा। होळी नका हो, चांगला आहे, वचन चांगला आहे, तुम्ही ऐकून घ्याल. तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं फळ मिळेल म्हणून मी येत आहे. तरी पण मी प्रयत्न करतो थोड्या वेळात, कारण मी वचन उद्यासुद्धा आणलं आहे 8 ते 10. पहिला आपण वचन वाचूया. हम वचन पढ़ेंगे हरवलेलं नाही. और खोए हुए सिक्के का दृष्टांत देखेंगे। त्याचं पाठ हरवलेलं नाही. तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाचे 10 नाणे असतात, त्यातून 1 नाणे हरवले तर जीवा पेटून व घर घालून ते सापडेपर्यंत मन जाऊन तो तरी राहत नाही. ते सापडलं की मैत्रिणीनं शेतानीनं बोलावून म्हणते माझे हरवले नाणे मला सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या मुखासमोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो. आता बघा या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की 10 नाणी आहे. आता 10 नाणी म्हणजे काय, म्हणजे 10 कमांडमेंट, 10 आज्ञा. आणि त्याच्यातलं 1 नाणं हरवलं. 1 नाणं हरवलं म्हणजे काय, सत्य. येशू ख्रिस्त सत्य नाणं हरवलं आणि ते नाणं शोधण्यासाठी दिवा पेटवलं. दिवा पेटवणं म्हणजे काय, म्हणजे आत्म्याला प्रज्वलित करणे. दिवा पेटवणं म्हणजे काय, आत्म्याला प्रज्वलित. आणि ते नाणे मिळण्यासाठी झाडझूड करावं करतं. झाडझूड करणं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये धोका मिळतो. आपल्या अंतर्मनामध्ये धोका मिळतो असा अर्थ होतो. आता मी सविस्तर वाचतो ते तुम्ही फक्त ऐका, बाकी मी जास्त हे करणार नाही आहे. जेव्हा यहुदीवर मारण्याच्या वेळी वधूला चांदी किंवा सोन्याचे 10 रुपये नाणी भेट देत असत. हा दागिना यहुदी विवाहामध्ये महत्त्वाचा असेल. काही तरुण घराण्याच्या चिन्ह किंवा वडीलधाऱ्या मंडळीची नावे असलेले नाणी येत असत. त्या दिवसापासून वधूला तो दागिना फार काळजीपूर्वक जपून ठेवावा लागेल. तसेच तो नियमितपणे पुसून चकित करावा लागेल. ती नियमितपणे तिच्या वराचा विचार करून करत आहे, त्याच्यात आठवणी रमत आहे असा याचा अर्थ होत असेल. आणि नंतर लग्नाच्या वेळी 10 नाण्याचा दागिना कपाळावर किंवा गळ्यात घालून तिचा शृंगार केला जाईल. जेवढे चमकदार नाणे तेवढे वधूला मनात वर तुलना आहे असे समजदार असेल. तर नाणी कमी चमकदार किंवा अस्वच्छ असतील तर वधूने वराविषयी ओढ किंवा आकर्षण कमी आहे किंवा नाही असा अर्थ होतो.
तिच्या वराची जितकी जास्त आवड आहे तितकी तो दागिना स्वच्छ करीत असेल. अशा जर जास्त एक नाणे हरवले तर ती वस्तू त्या वराप्रती निष्काळी आहे आणि तिथे त्याच्या वर प्रेम नाही हे समजून ते लग्न म्हणजे त्याची जात असेल. यहुदी विवाहाचा हा रिवाज समजला तर हरवलेले नाणे सापडणे किती महत्त्वाचे आहे आणि हा दाखला हे किती महत्त्वाचा आहे हे समजले. प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला का सांगितला? वचन सांगते सर्व सकाळचा व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते तेव्हा परोशी व शास्त्री अशी कुरकुर करून आले की हा पाप्यांना जवळ करून त्याच्याजवळ ठेवतो. लूक 15 येतो. कुरकुर करणे लोक शास्त्री आणि परोशी आहेत हे लक्षात ठेवू. या कुरकुरीमुळे दाखल्यातील वर्णन केलेली स्त्री ही इस्रायल मंडळी आहे. परंतु शास्त्रात ही स्त्री हे मंडळीचे प्रतीक आहे. इस्रायल ही देवाची नवरी आहे म्हणजे देवाने दिलेल्या 10 आज्ञा त्या 10 नाण्यांनी दर्शविल्या आहेत. या 10 आज्ञा आपल्या बुद्धी डोक्यात आपल्या कंठात लक्षात ठेवून आचरण आणायला देवबापाने सांगितले होते. आणि संपूर्ण बायबल सांगते की इस्रायल लोक नेहमीच देवाविरुद्ध बंड करत होते म्हणजे ते एक प्रकारे देवाला नाकारत होते. सत्य नाकारत होते हे हरवलेलं नाही म्हणजे इस्रायल मंडळीने हरवलेले सत्य आहे. वचन सांगते ते परोशी त्याला म्हणाले तुमचा पिता कोठे आहे? प्रभू येशूने उत्तर दिले तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही. तुम्ही मला ओळखले असेल तर माझ्या पित्यालाही ओळखले असेल. योहान 8:19. कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाही. योहान 15:21. त्यांनी पित्याला व मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील. योहान 16:3. जे प्रभू येशू ख्रिस्तासाठी नाकारतात त्यांना हे लागू होते. ते पुढील भागात शास्त्री परुषी यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारले परंतु धकादार आणि पापी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारले होते. त्यामुळे त्यांना सत्य हे हरवलेले नाणे मिळाले आणि ते सत्य मार्गाने चालले होते. परंतु इस्रायल मंडळींनी सत्याचे नाणे हरवले आहे कारण ते अजूनही नियमशास्त्राचे आज्ञा आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय कोणी नियमशास्त्राचे तंतोतंत पालन करू शकलेले नाही आणि करूही शकणार नाही. आणि वचन सांगते जो या नियमशास्त्राची वचने मान्य करून ती आचरणात आणत नाही तो शासित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. कारण जो पण संपूर्ण नियमशास्त्र पालन एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. याकोबाचे पत्र 2:10. थोडक्यात सत्याचे नाणे हरवले लोक असे ते आहेत परंतु अजूनही त्यांना हे समजले देखील नाही की त्यांनी काय गमावले आहे. ते पूर्णपणे अनभिज्ञ आहे. कृपया याच्यासाठी प्रार्थना करा. आपण विदेशी आपल्यासाठी आपल्या काळासाठी इस्रायल वंशता तोडगे असे देवबापाने केले आहे. इस्रायल लोकांनी देवालाच गमावले आहे. हे त्यांना 7 वर्षाच्या संकट काळातील पहिल्या 3.5 वर्षानंतर सभे जेव्हा ओसाडीचा अमंगल पदार्थ ख्रिस्तविरोधक सैतानाला घेऊन येरुशलेमच्या मंदिरात पवित्र स्थानी उभा राहून स्वतःला देव म्हणून घोषित करेल आणि स्वतःची उपासना करायला सांगेल तेव्हा इस्रायलला सभेची देवाविरुद्ध व्यक्तीला स्पर्शी म्हणत आहे. त्याच्यासाठी सैतान वस्तू मग ते त्याला नाकारतील. ख्रिस्ती विरोधक त्याच्याविरुद्ध मोहीम चालतील. इस्रायल लोक गमरात पळून जातील. मार्च 13 14 27. तेव्हा ते दाखल्याची स्त्रीप्रमाणे झटून ते नाणे सत्य म्हणजे स्पर्शा शोधण्याचा प्रयत्न करतील. दाखल्याप्रमाणे ते सर्वप्रथम ते जीवा पेटवतील म्हणजे पवित्र आत्मा त्यांच्या खाली प्रज्वलित होईल. ते घर झाडतील म्हणजे स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पाहतील. आत्मपरीक्षण करतील. स्वतःचे पाप ओळखतील आणि हे सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त सापेपर्यंत शोधतील. प्रभू येशू ख्रिस्त एकमेव टाळणारा आहे हे ते ओळखतील. पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतील. त्यांना सत्य समजेल आणि ते बंधमुक्त होतील. मग त्या स्त्रीप्रमाणे सत्य सापडल्याचा आनंद करतील आणि खास त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या गौरवाने वैभवी आगमनात या पृथ्वीवर येरुशलेम जैतून डोंगरावर उतरतील. आणि अशा प्रकारे हरवलेले नाणे सापडल्यामुळे इस्रायलचा स्वीकार होईल. वचन सांगते यहूदी व हेलेनी गुलाम व स्वतंत्र पुरुष व स्त्री हा भेटत नाही कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठाई एकत्र आहात. नदीकारात पत्र पवित्र आत्मा हे सर्व समजण्यासाठी आपल्या सर्वांना सहाय्य करून हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताला गौरव असो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांना असो. आमेन.